आम्ही जे शिक्षण घेतलं शाळांमध्ये ते खूप सहज होतं असं मला वाटतं. सब्जेक्ट्स हे कंपार्टमेंट आहे आपल्या सोयीसाठी. ज्ञान हे सब्जेक्ट्सवर अवलंबून नाही. आपला विचार आपल्याला करता यायला हवा. तो बरोबर का चुके नंतर ठरवेल, पण निदान विचार तर करा, वेगवेगळ्या पैलूंनी विचार करा. कारण बऱ्याच लोकांचे असे गैरसमज असतात की ओपन लर्निंग म्हणजे इथल्या मुलांना लिखाण वाचन येत नसेल. असं अजिबात नाही की 6 ते 14 वर्ष अभ्यासक्रमात शिक्षण घेतलं नाही आहे म्हणून काहीतरी तोटा होतोय. तर आजतागत कुणाचं झालेला नाही आणि यापुढेही होणार नाही आहे. आपली रोजची स्वतःशी कॉम्पिटिशन खरं बघितलं तर. अदरवाईज खरंच कॉम्पिटिशन कुठेही नाही. कागानंतर मूल आपल्यापर्यंत आलं पाहिजे परत. आपणही गेलं पाहिजे परत की का मी तुला असं सांगितलं, याच्याबद्दल आपण थोडं बोलूयात का. आता आपण वेगळ्या पद्धतीने काम वाढवूयात. तर त्या पद्धतीनेच आम्हाला काम वाढवायचं आहे. कुठल्या तिसऱ्या व्यक्तीला आम्ही फाउंडर म्हणून इन्व्हॉल्व नाही करून घेऊ शकत. नमस्कार मित्रांनो, मी पूजा बोरकर. मंच मीडियामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज तुमच्यासाठी खास तुमचा आवडता विषय तो म्हणजे शिक्षण आणि मुलं हे सांभाळणं आत्ताच्या जनरेशनसाठी खूप मोठा टास्क झाला आहे. कारण की आपण सगळे मारून झोडून अभ्यास करून घेतले आपल्या आईवडिलांनी, पण आत्ताची मुलं ना आपण त्यांना हात लावत ना ओरडत. बरं, शिक्षण म्हणजे एकतर बाजार झाला आहे त्या शिक्षणाचा. सगळीकडे जेवढा आपला पगार नाही आहे तेवढा तो आपल्याला त्या शिक्षणासाठी घालवलं. म्हणजे नर्सरीची फी पण 1.5 लाख. अरे म्हणजे आमचं अख्खं आयुष्य 1.5 लाखात आम्ही कपड्यासकट घालवलं आहे असं झालं. शिक्षण तर आमचे शिक्षण, ट्युशन, कपडे अख्खं आम्ही जगलोय, पूर्ण आयुष्य आम्ही काढलं आहे. तर त्यामुळे पण असं झालं की आता शिक्षणात नर्सरी, ज्युनियर KG म्हणजे 10 लाखाच्या घरात तर असं वाटतं की ठीक आहे ना, त्या 10 लाखात एखादा फ्लॅट घेतला तो बसून मुलगा फ्युचरमध्ये बसून ते भाडं तर खाईल असे विचार माझ्या मते प्रत्येक पालकांच्या मनात आले असतील. आणि हाच विचार तुमच्यापर्यंत, याचीच उत्तरं तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत. ते म्हणजे तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला. मधुराणी प्रभुलकर यांचा छोटासा व्हिडिओ जो मी गेल्या वर्षी इंटरव्ह्यू घेतलेल्या गणपतीच्या काळात, त्याचा छोटासा चंक मी आत्ता टाकला 8 मेला इन्स्टाला आणि यूट्यूबला. त्याच्यावर चक्क 3 मिलियन व्ह्यूज मिळाले. त्यामुळे थेट मी पोहोचली आहे त्या शाळेत. म्हणजे मधुराणी प्रभुलकर यांची मुलगी कुठे शिकते, काय शिकते आणि तिला इयत्ता नाही आहे, युनिफॉर्म नाही आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी या शाळेत आहेत. त्यामुळे थेट त्या शाळेत पोहोचली आहे मी. तुमच्या सर्वांचे, तुम्हाला सगळ्यांनी खूप सारे प्रश्न विचारले त्या माझ्या व्हिडिओवर. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज तुम्हाला देणार आहे मी. ज्योत्स्ना पेटकर आणि इंद्रायणी चव्हाण, पहिले तर तुमच्या दोघींचं खूप खूप स्वागत आहे. आणि यू गाईज आर रॉकिंग. तुम्ही धमाल करताय. ज्या पद्धतीने रिस्पॉन्स मिळाला, कारण की वाटलं नव्हतं की गेल्या वर्षी केलेल्या इंटरव्ह्यूला एवढा चांगला रिस्पॉन्स त्या चंकला मिळेल. त्यामुळे आजकालचे पालक किती डिस्टर्ब आहेत हे कळून चुकलं की कशा पद्धतीची शिक्षण पद्धती पाहिजेत. आणि आजकाल बाजार झाला जसं मी म्हणाले शिक्षणाचा. त्यामुळे एकूणच तुमची ही शाळा काय शिकवते, कशी शिकवते, त्यांची जडणघडण कशी होते हे आज मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं. थँक्यू पूजा, तू मला खूप वर्ल्ड फेमस केलंस थँक्यू तुझ्या त्या चंकने. मी फक्त एक सुरुवात अशी करते की शिक्षणाचा बाजार झाला आहे म्हणून आम्ही काहीतरी वेगळं सुरू केलेलं नाही आहे. झालं आहे की नाही हे मला माहिती नाही पर्सनली. शिक्षण घेणं म्हणजे कुठली गोष्ट जाणून घेणं ही उपजत वृत्ती असते आपली. आणि ती जाणून घेण्याच्या विविध पद्धती असू शकतात. तू काय, मी तुझ्या आधीच्या पिढीतली आहे. येस. तर आम्ही जे शिक्षण घेतलं शाळांमध्ये ते खूप सहज होतं असं मला वाटतं. हो, मला आठवत नाही की आमच्या आईवडील कधी शाळेत येऊन त्यांनी कधी किंवा प्रोजेक्ट्स घरापर्यंत गेले त्यांनी आईवडिलांनी केले, किंवा खूप धावाधाव आहे, मारामार आहे, खूप रेस आहे, मार्कांच्या मागे आहोत, असं काही झालं नव्हतं. शाळा खूप छान होती माझी तरी. आणि त्यामुळे प्रचलित पद्धत जी आत्ता होती, माझं स्वतःचं त्याच्यावर काही ऑब्जेक्शन नव्हतं की मी जशी वाढले तसं छान होतं. मग तशीच इमेज आत्तापर्यंत शाळांची असावी असं मला वाटलं होतं. पण जेव्हा मी मुलीला शाळेत घालायला गेले, ते असतं ना प्रीस्कूललाच घालायचं म्हणजे मग पुढे चांगल्या शाळांमध्ये ॲडमिशन मिळायला प्रॉब्लेम येत नाही पहिलीपासून. ते क्रायटेरिया मला खटकणारे होते. पहिलं होतं की जातीचा क्रायटेरिया, ओके, वार्षिक उत्पन्नाचा क्रायटेरिया,
पालकांचे तुम्ही फॉर्म भरून घेत होतात. अनेक शाळांमध्ये मी जेव्हा पिक्चरसाठी अप्रोच झाले तेव्हा, तर मला हे क्रायटेरियामध्ये मला हे नाही कुठे दिसलं की त्या मुलाच्या जडणघडणीच्याबद्दल काय आहे. एक करिक्युलम आहे, हे एक्स्ट्रा करिक्युलर आहे, आम्ही असं असं फॉलो करतो, आम्ही अशा अशा कॉम्पिटिशन्सला नेतो. तर हे कुठेतरी मला मागे खेचणारं होतं. आणि मग तिला शाळेत घालायचं नाही म्हणून शोध सुरू झाला. बरं, मी स्वतः आयुर्वेदाची डिग्री कॉलेजमधनं घेतली, पण शिक्षण मी गुरूंकडे घेतलं. माझे गुरु आहेत वैद्य दिवाकर जुवेकर. त्यांनी मला प्रत्येक 2 लाईनमधला अर्थ कसा समजवायचा, आपला पर्स्पेक्टिव्ह दृष्टिकोन किती ब्रॉड ठेवायचा, खूप छान समजावून सांगितलं. आणि तो 4 वर्ष माझा गुरूंकडे जो अभ्यास झाला आयुर्वेद शास्त्राचा, BAMS डिग्रीचा नव्हे, शास्त्राचा जो काही अभ्यास झाला, त्याच्याने मी खूप वेगळी वैद्य म्हणून घडले. त्यामुळे मला कन्सेप्च्युअल लर्निंगचं महत्त्व माहिती होतं की काय असतं. कॉन्सेप्ट तुमच्या क्लिअर असल्या की तुम्हाला किती क्लॅरिटी येते. आणि त्यामुळे जेव्हा तिला शाळेत घालायचं नव्हतं त्यावेळी मी आणि माझे मिस्टर एकत्र होतो. आम्ही जिज्ञासा या नावाने फाउंडेशन सुरू केलं शिक्षणाचं. त्यावेळी 3 विद्यार्थिनी होत्या आणि स्वतःकडे कसलाही अनुभव नव्हता. पण बहुतेक माझ्या जेनेटिक्समध्येच शिक्षण असावं असं मला वाटतं. माझ्या माहेरी सगळे शिक्षक आहेत. कारण फायनली शिक्षक करून सोडलं तुम्हाला. आई असेल, भाऊ, बहिणी, मामा, मामी, एव्हरीवन इज इन एज्युकेशन. आणि ते कुठेतरी जेनेटिक्स होते. इवन मी 10वी का 12वी झाल्यानंतर आमच्याकडे ती एक पद्धत होती, मी खानदेशी आहे, डोळ्याची आहे, की DEDला घालायचं. एक सेट पॅटर्न होता, DED करायचं, DED मुलगा बघायचा, लग्न सेट. तर त्यावेळी माझ्या वडिलांनी खूप मार्क्स होते आणि मला असे भरपूर मार्क्स होते. तेव्हा मला DEDचा फॉर्म भरला, माझा पहिला नंबर होता आणि त्या लिस्टमध्ये. पण त्यांची खूप इच्छा होती की मुलीने डॉक्टर व्हावं. ते स्वतः आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे होऊ शकले नव्हते. तर ती ॲडमिशन कॅन्सल करून मग मी मेडिकल या फील्डमध्ये आले, शिक्षणासाठी आले आणि मग वैद्य झाले पुढे. ते नंतर मी म्हणजे आता वडील नाही आहेत माझे, पण असते तर ते म्हटले असते की घ्या, तेव्हा DEDचा फॉर्म भरला तर शेवटी तू हेच करते. पण मी फक्त हे नाही करत आहे, मी दोन्ही गोष्टी करते. मी वैद्यकीय पण प्रॅक्टिस चालू होती. हे पण तशा वेगळ्या याच्याने मला तरी असं वाटतं की आपला प्रवास आधीच ठरलेला असतो. त्यावेळी आपण तेथे पाऊल टाकत असतो. तसा हा पण प्रवास ठरलेला होता. आणि जेव्हा शिक्षणाची चौकट नाही तेव्हा काय करायचं हा प्रश्न मात्र आम्हाला कधीही पडला नाही. की मुलं एकत्र आली आहेत, आता आपल्याकडे सिलेबस नाही आहे, अभ्यास म्हणजे बोर्डचं काही चौकट नाही आहे, तर करायचं काय 8 ते 3 हा कधीच प्रश्न पडला नाही. गप्पा मारत गेलो. मुलांची स्वाभाविक उत्सुकता हे आमच्या शिक्षणाचं साधन बनलं. आणि मग जी सवय होती माझ्या गुरूंमुळे की प्रत्येक गोष्टीचा ब्रेकडाऊन करायचं, तसे ऑब्जेक्टचे ब्रेकडाऊन सुरू झाले. म्हणजे तुला सांगते अगदी साधा कागद किती त्याचा केस पाडू शकतो आपण. मग हळूहळू आमचा प्रवास झाला 13 वर्षांचा हा मागचा, की एकातनं आपण काय किती व्यापक दृष्टिकोनातनं त्या गोष्टींकडे आपण बघू शकतो. आणि सब्जेक्ट्स हे कंपार्टमेंट आहे आपल्या सोयीसाठी. ज्ञान हे सब्जेक्ट्सवर अवलंबून नाही आहे. या सगळ्या इंटरडिपेंडंट गोष्टी आहेत. म्हणजे कागदातनं मी कला, साहित्य, इतिहास, भूगोल, सायन्स, मॅथ्स सगळं काही शिकू शकते एका कागदातनं. आणि हा पॅटर्न हळूहळू डेव्हलप होत गेला. आणि आम्हाला लक्षात आलं की अरे आपले कितीतरी जन्म संपतील पण शिक्षण संपणार नाही, इतकं शिकण्यासारखं आहे. आणि हा प्रवास आता 13 वर्ष चालू आहे, कुठलाही सिलेबस नाही, काही नाही. मग हळूहळू आमच्या लक्षात येत गेलं. आणि अजून एक जमेची बाजू अशी होती पूजा, की आमचा ना कुठल्या शिक्षण तज्ज्ञांसारखा अभ्यास या क्षेत्राचा झालेला नव्हता. दुसरी जमेची बाजू की आम्ही दोघी शिक्षिका नाही आहोत. त्यामुळे मला चौकटीची सवयच नव्हती की हा सिलेबस आहे, हे करायचं. एक फिक्स माइंडसेट आमचा नव्हता. याचा आम्हाला जास्त उपयोग झाला. एक आणि कुणाचे व्ह्यूज आधी ऐकलेले नसल्यामुळे आमची विचारधारा तयार झाली. आम्ही हे बघत गेलो की मूल आनंदी आहे, मूल इन्व्हॉल्ड होत आहे. मग ते लक्षात येईल की अगं की आपण ना हाताने कामाला लावतोय त्यांना सतत, आणि त्यामुळे ते आनंदी आहे. मग जितके ते आनंदी होतील तितके ते कनेक्ट होत गेले शिक्षणाशी. आणि मग जी मेहनत करावी लागते ना, हे पाठ कर, हे कधीच आमच्या बाबतीत झालं नाही. आपोआप त्यांच्या लक्षात राहतात गोष्टी. आणि त्या अशा लक्षात राहतात की ते तुम्हाला 8-10 दिवसांनी, इव्हन 8-9 महिन्यांनी सुद्धा अरे तेव्हा आपण हे ऐकलो होतं ना ताई, त्याच्याशी हे रिलेटेड आहे. तुला आजचंच एक उदाहरण देते. आज आम्ही रॉबर्ट फ्रॉस्टची एक कविता निवडली. त्यांनाच मी निवडायला सांगितली की आज एखादी छान कविता घेऊयात आपण. आमचं असंच सगळं विचारून एकमेकांना मग आम्ही गोष्टी ठरवतो. तर तिने सिलेक्ट एका बेसिसवर केली. म्हटलं का सिलेक्ट केली, वय वर्ष 11, तर 11वं लागलं तिला, 11च वर्षाची मुलगी आहे.
तर मला म्हटली वाच, तुला कळेल मी का सिलेक्ट केली. आणि मी जशी वाचत गेले त्याच्या एका वाक्याला येऊन मी ओह असं झालं. आणि ती मला म्हटली कळलं मी का सिलेक्ट केली. 11 वर्षांचीच मुलगी आहे. हां बरं, ह्या सगळ्या कवितेचं रसग्रहण सुरू असताना दुसरी म्हटली ताई हे ना गीतेत आलेलं आहे बरं का. आता हे का, कारण गीतेचा पण अभ्यास असतो आपल्याकडे. तर तिला ते आठवलं, हे सांगितलं ऑलरेडी श्रीकृष्णाने की कवी जे म्हणतोय ना की लोक येतील तुम्हाला इथे चढवतील का खाली पाडतील, हे चालू राहणार आहे. त्यात तुम्ही स्टारसारखं अलिप्त राहून बघायचं, तो कसा वरती अलिप्त राहून बघतोय तसं. तर ती म्हटली हे सांगितलंय ना, लाभा लाभू सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभू जया जेऊ. ती म्हटली हे सांगितलंय आपल्याकडे ऑलरेडी. आणि मग त्यातनं ॲक्टिव्हिटी क्रिएट झाली की आता हे तुला कळलंय, तुला रिअलाईज झालंय की हीच फिलॉसॉफी अशी सांगितलेली आपल्याकडे संस्कृतमधनं. जीवनाविषयक तर त्यांचाच होता. आता कृष्णनं खूप आधी होऊन गेला आहे. हा 1916 कविता लिहिली. त्याला म्हटलं काळ कुठलाही असो, फिलॉसॉफीचा अँगल आपल्यात इनबिल्टच असतो, फक्त तो उलगडून सांगणं. आता हे जे उलगडणं आहे ना, तिथे आपली शिक्षण व्यवस्था कमी पडते. तुम्ही जेव्हा त्यांना इन्व्हॉल्व करता चर्चाला, ॲक्टिव्ह लर्निंग ज्याला आपण म्हणतो, त्या ॲक्टिव्ह लर्निंगने मुलांच्या ज्ञानकोशात जास्त भर पडते. आणि आमच्या दोघींच्या हे लक्षात आलं की आपला प्रवास हा ज्ञानापासून भानापर्यंतचा आहे. की इन्फॉर्मेशन सगळ्यांना आहे. मी जेव्हा सिलेबसचं पुस्तक वाचते मला इन्फॉर्मेशन मिळते, कसं कसं काय काय असतं ह्याची माहिती मिळते. हे ज्ञानात कन्व्हर्ट झालं पाहिजे. आणि ते असं ज्ञान की जे तुम्हाला भानावर आणतं. तुला सोपं उदाहरण देते. ट्रॅफिक रूल आहे ही इन्फॉर्मेशन आहे, नॉलेज आहे आपल्याला की असं असं लाल असताना जायचं नाही. पण भान आहे का आपल्याला? नाही आहे ना. मग आता ही अगदी क्षुल्लक गोष्ट झाली. हेच भान, सॉरी तू मीडिया पर्सन आहेस पण तरी, की बातमी एक असते त्याची वेगळीच काहीतरी तयार होते. येस येस. हा, तर हे भान कुठेतरी जे हरवत चाललंय ना, हा प्रमोट करायची. आता ज्या पद्धतीने सोशल मीडिया ज्या पद्धतीने वास्ट होतं, त्यामुळे आम्हालाही ते मजबूर करते त्या गोष्टी करण्यासाठी की तुमची हेडलाईन काहीतरी वेगळी असते आणि आतमध्ये बातमी काहीच नसते. बातमी काहीच नसते, शिल्लक असते बातमी, पण हेडलाईन एवढी तगडी द्यावी लागते की लक्ष वेधून गेलं पाहिजे. कारण की आजकाल ते सगळ्या गोष्टी व्ह्युअर्सवर अडून. याच्यात काय होतं ना पूजा, ज्या गोष्टींसाठी आपण अख्खी सगळ्यांची धडपड असते, तुझी माझी प्रत्येकाची, मग ते अगदी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असो, भारताचे पंतप्रधान असो, की अगदी आपला तळागाळातला गरीब मजूर असो, सगळ्यांची धडपड सुखासाठी चालली आहे, आनंदासाठी चालली आहे. आणि तो नाही आहे, कारण आपण पीस गमावून बसलो आहे, रेस्टलेस आहोत आपण सगळेच. आणि ते या एकाच गोष्टीमुळे पीस गेलेलं आहे आणि भविष्यात पीससाठीच मारामार असणार आहे. आता सॉरी पण तुम्ही मगाशी एक गोष्ट बोलला, पण बघा ना आता याच एका छोट्याशा गोष्टी तुम्ही आज एवढी मोठी गोष्ट करताय. कारण की आजकालच्या मुलांना वळण, संस्कार, शिस्त ह्या बेसिक गोष्टी ज्या आईवडिलांना लावण्यासाठी नाही आहे. कारण की दोघंही वर्किंग असल्यामुळे, आणि खरंच ती वेळ आहे तुम्हाला, पॅरेंट्स हा वर्किंग असल्यामुळे आणि मुंबईचे ऑलमोस्ट सगळे वर्किंग असल्यामुळे तुम्हाला मुलं मग ह्याच्या घरी त्याच्या घरी, आईवडिलांच्या घरी, आजीच्या घरी असं ठेवून पळतो आपण, किंवा मग ट्युशनच्या घरी किंवा बेबीसीच्या घरी, पण त्याच्यावर मुलांचा परिणाम होतो. पण करणार काय? त्याच्यासाठी आम्ही नोकरी सोडू शकतो का? तर नाही. तो कॉम्प्रोमाइज करेल, त्याला 4 आपण फटके मारून त्याला बोलू शकतो, असं नाही करायचं. सो बेसिकली ही टेंडन्सी, हा प्रॉब्लेम पुण्या मुंबईचा नाही आहे, पण ते सांगते ही बेसिकली टेंडन्सी अशी आहे, राईट. पण याच्यावर तुम्हाला तेच म्हणते ना, आज तुम्ही एवढी मोठी संस्था उभी करताय, बट व्हॉट, देर इज अ नथिंग. म्हणजे हेच तुम्ही इन्फ्लुएन्सरच्या बाबतीत घ्या, काहीही करा तुम्ही, व्हिडिओज कसेही बनवा, काहीही बनवा, तुम्ही शॉर्ट कपडे घालून व्हिडिओज, मी जरी आज शॉर्ट कपडे घालून व्हिडिओ मला 5 मिलियन मिळतील, तुमच्या व्हिडिओला 3 मिलियन मिळाले ना, मला 5 मिलियन मिळतील, बिकॉज मी हे केलंय. पण ते सस्टेनेबल नाही आहे ना. हा, पण ही गोष्ट नाही ना कळत. आता ती पैसा मिळाला ना मला सोशल मीडियावर, दॅट्स इट, आय एम हॅपी फॉर टुडे. मग याच लोकांचं पुढे काय होतं हेही आपण टोटली ॲग्री. पण ही मेंटॅलिटी बदलायला आय डोंट नो आता हे कसं होणार, काय होणार. म्हणजे आय एम ऑल्सो अगेन्स्ट फॉर दिस थिंग की आजकालचे जे न्यू जनरेशन आहे, तुम्ही काय करता तर नेहमी सोशल मीडिया, आय एम इन्फ्लुएन्सर, आय एम यूट्यूब क्रिएटर, आर यू सिरियस? म्हणजे असं होतं की अरे जे ओरडा खाऊन कष्ट करून जे आम्ही एक एक पायऱ्या चढत गेले ते तुम्ही नाही चढलेत. आम्ही आमच्या सिनियरकडून ओरडा खाऊन आम्ही एक एक गोष्ट शिकत आलो आहे, छोट्या छोट्या गोष्टी त्या तुम्हाला शिकायला मिळाल्यात की तर नाही. ती मजा काही वेगळी आहे.
आजकालच्या नवीन जनरेशनला तुम्ही एक आवाज करून काहीतरी बोला, दे हर्ट, इगोवर येतं. सो हा प्रॉब्लेम आजच्या यालाच मी म्हणते जनरेशन की भानापर्यंत प्रवास होत नाहीये. हो. आणि आय थिंक जडणघडण मुलांची ही फक्त कुटुंबाची जबाबदारी नसते. कुटुंब, समाज आणि गुरुकुल म्हणजे आत्ताच्या शाळा या तिघांची मिळून ती एकत्रितपणे जबाबदारी असते की जिथे या तिन्ही गोष्टींचं रिफ्लेक्शन त्याच्या ज्याला आपण वळण लागणं असं म्हणतो ते तिथनं होत असतं. त्याच्यामुळे आईवडिलांना वेळ नाही आहे हे कारण होऊ शकत नाही. तुम्ही किती क्वालिटी देताय वेळ, आणि आईवडिलांच्या मधनं, समाजातनं किंवा शाळेतनं या गोष्टी झिरपत असतात. कधीच असं नसतं पूजा की आता बस ना मी तुला वळण लावतेय, कधीच असं नसतं. आपण आमची तरी ग्रोथ आणि तुझी तशी झालेली नाही. आपण आपोआप आईवडिलांचं बघून बघून, आजी आजोबा, एक कुटुंब होतं जरी एकत्र राहत नसलो तरी, आणि समाजातनं सुद्धा ह्या गोष्टी झिरपत 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 आपल्यापर्यंत येतात. गुरुसुद्धा तुझा कसा आहे ना, म्हणजे शाळेतले शिक्षक त्यांच्यातनं सुद्धा गोष्टी झिरपत असतात. म्हणजे आउट ऑफ द वे जाऊन किंवा अगदी माझं कर्तव्य म्हणून मी जेव्हा बारकाईने त्याला गोष्टी सांगायला जाते किंवा मी सुद्धा माझ्या विद्यार्थ्याला सांगते, अरे मलाही माहिती नाही बरं का, पण मला वाचावं लागेल. म्हणजे आज स्टूपिंग हा शब्द आला, मला नव्हता माहिती, मी कधी वाचलाच नाही तर मला कसं माहिती असणार. तर म्हटलं स्टॉपचं स्पेलिंग असं का लिहिलं, तर एकदम माझी विद्यार्थिनी म्हणली ताई तो स्टॉप नाही, स्टूपिंग असा शब्द आहे. आणि तिने मला स्टूपिंगचा अर्थ सांगितला आणि मी तिला म्हटलं किती छान गं, मला माहिती नव्हतं, तुझ्यामुळे मला कळलं. सो हे जे बॉन्डिंग आहे की अजून मी सुद्धा विद्यार्थी दशेत आहे आणि मलाही अजून जाणून घ्यायचंच आहे, तर हे झिरपत जातं. मला जेव्हा उत्सुकता असेल ना तेव्हा माझ्या सोबत वावरणाऱ्या माझ्या विद्यार्थ्यांमध्ये पण ती उत्सुकता असेल. आणि हेच घरी दारी सगळीकडे हाच नियम आहे की मूल तुम्हाला बघून शिकतात. हे तू म्हणालीस ना यूट्यूब इन्फ्लुएन्स वगैरे, का नाही वाटणार त्यांना, ते तेच बघतायत. तुम्ही जे दाखवताय ते बघताय. असं नाही म्हणते, दे आर गेटिंग ब्रँड्स, दे आर गेटिंग एव्हरीथिंग. पण हा काळाचा महिमा आहे. आणि हे पुन्हा तेच की लाईफ याचं खूप छोटं आहे, मग पुढे ते काय करणार आहे. म्हणून तर आत्ता मी हे करतोय हे सस्टेनेबल नाही आहे. सो मला सस्टेनेबल गोष्टींसाठी प्रयत्न करायचा. तर सध्या काय होतंय ना, म्हणजे खरं तर आधीपासून होतंय की इंटेलिजन्स कोशंटवरती आपण फार विचार करतो किंवा ते फार गांभीर्याने घेतो, पण त्याच्याबरोबरच भावनांनाही तितकंच महत्त्व आहे. म्हणजे आत्ता जे काही आपण बोललो त्याच्यामध्ये भावनांना बॅलन्स करणं, संतुलन राखणं, तो इमोशनल कोशंट पण खूप महत्त्वाचा आहे. मग तो कसा साधायचा, तर त्याचंही काही असं एक ढांचा नाही आहे की असं असं करायचं, स्टेप बाय स्टेप असं करायचं. ते करता करताच कृतीमधूनच कळत जातं. आणि खरं तर ते प्रत्येक माणसाबरोबर करायची गोष्ट वेगवेगळी आहे, एकच नियम सगळ्यांना लागू पडणार नाही. आता यावर्षी आम्ही काय केलं, म्हणजे आम्ही दरवर्षानं एक कुठल्या तरी एका कन्सेप्टला डिवोट करतो. म्हणजे बाकीही चालू असतंच, पण प्रॉमिनंटली त्यावर्षी एखादी कन्सेप्ट आम्ही घेतो. जसं यावेळेला लिसनिंग ॲबिलिटी ही एक कन्सेप्ट आहे. त्याचबरोबर क्रिएटिव्ह थिंकिंग हा एक मुद्दा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये असं आहे की जनरली क्रिएटिव्हिटी म्हणजे काय, तर लोक कलेशी जोडतात. म्हणजे क्रिएटिव्ह पर्सन कोण असावं, तर सिनेमा, नाटक, चित्र, संगीत किंवा जे काही कला या अंदर येतं त्या सगळ्या लोकांसाठी क्रिएटिव्हिटी आवश्यक आहे. हे बोलत असताना आमच्या चर्चा होतात, म्हणजे इंटरॅक्टिव्ह सेशन्स असतात. आम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इमोशनल कोशंट डेव्हलप करताना मुलांना बोलतं करणं खूप महत्त्वाचं असतं आणि विचार करायला लावणं. जनरली विचारच केला जात नाही, हे मोठ्या माणसांबरोबर काम करताना हे मला खूप जाणवलं आहे की नेहमी मी म्हणते की जरा किल्ली द्या, विचार करा, लॉजिक वापरा, विचार करा. चूक बरोबर असं काही नाही, बोला, विचार करा आणि बोला. जनरली काय असतं ना बाहेर की वाचायचं आहे, समजून घ्यायचं आहे, ऐकायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे, पाठ करायचं, उत्तर लिहायचं आहे, मार्क मिळतात. आपला विचार आपल्याला करता यायला हवा. तो बरोबर का चुके नंतर ठरवेल, पण निदान विचार तर करा, वेगवेगळ्या पैलूंनी विचार करा. मग हा विचार करता करता त्यांना जेव्हा विचारलं की क्रिएटिव्ह थिंकिंग कुठे कुठे आवश्यक असतं, मग हे कलेशी संबंधित मुद्दे तर सगळे आलेच. पण जेव्हा मी म्हटलं की अरे मिलिटरीमध्ये सुद्धा असतं बरं का क्रिएटिव्ह थिंकिंग, मग ते काय म्हणजे मारधाड, गोळ्या हाण, बॉम्ब टाक, काय म्हणजे कापा तोडा मुडदे पाडा, ह्याच्यामध्ये काय क्रिएटिव्हिटी असेल. मग ऑपरेशन सिंदूर याच्यात काय क्रिएटिव्हिटी आहे, सिंदूर का नाव दिलं, म्हणजे ते नाव देण्यामध्ये ऑपरेशन मारधाड किंवा घ्या बदला काहीतरी काही करता आलं असतं इंग्लिश, हिंदी, मराठीमध्ये, पण सिंदूर का केलं आहे, मग ते त्यांनी संस्कृतीशी जोडलं आहे. आणि जी काही घटना तिथे घडली त्याचा विचार करून त्या संस्कृतीशी जोडून किती छान नाव दिले असं म्हणायला लागतं आपल्याला. घडलेलं काही असू दे, पण नाव देताना किती विचार केला आहे त्याच्यामागे. आपल्या मिसाईल्सना जी नावं दिली त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी आहे, कारण पुन्हा ते आपल्या संस्कृतीशी जोडून घेतलेलं आहे. मग ते सिंदूर लिहिताना तो शॉर्ट फॉर्म आहे,
मग एस फॉर व्हॉट, आय फॉर व्हॉट असं ते छान त्यांनी केलं की जे प्रिसाइजली त्यांनी अटॅक्स केलेले आहे त्याचं डिस्क्रिप्शन येते ॲक्च्युली. पण ते आपोआप सिंदूर झालं, अरे आम्ही केलं आणि आपोआप सिंदूर झालं असं नाही आहे. आधी ठरवले आपल्याला सिंदूर करायचं आहे, आता विचार करा एस फॉर व्हॉट, आय फॉर व्हॉट आणि आपण कसं करू शकतो. मग हे क्रिएटिव्हिटीमध्येच येतं. मग अशी कुठे कुठे असते, इंजिनियर्सला लागते, डॉक्टर्सना लागते. समजा विचार करायचा आहे, कोणाला तरी काहीतरी समजून द्यायचं आहे, तुम्ही उदाहरणं द्याल, त्याला कन्व्हिन्स कराल, शब्द कसे वापरताय, तुम्ही कसं त्याला ट्रीट करताय, ही क्रिएटिव्हिटीच आहे. म्हणजे त्याला कुठलीही चौकट नाही आहे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये असलात, कपडे बनवताय, चपला बनवताय, फर्निचर करताय, घरं बांधताय, क्रिएटिव्हिटी आवश्यक आहे. आणि आयुष्य जे आपण आनंदी स्वस्थ असं म्हणतोय ना, तर त्याच्यामध्ये सौंदर्याचा विचार फार गरजेचा आहे. आणि आपण भारतीय लोक जे आहोत ते उत्सवी आहोत, उत्सवप्रिय आहोत आणि सौंदर्यावर प्रेम करणारे आहोत. आणि म्हणूनच आपण प्राचीन काळापासून मंदिरं म्हणा किंवा जे काही स्थापत्य आहे त्यात कारण नसताना असं आत्ता वाटू शकतं, इंच इंच कोरीव कामं केली आहेत, काहीतरी सजवलंय. एम्ब्रॉयडरीचे भारतभरामध्ये इतके प्रकार, चित्रकलेचे इतके प्रकार, हे आपल्याला हेच सांगतं की आपण क्रिएटिव्ह आहोत, आपण कलाकार आहोत. भारत हा कृषीप्रधान देश आहेच, कलाकारांचा तो क्रिएटिव्हिटीचा आणि कलाकारांचा देश आहे. मग आता ही क्रिएटिव्ह थिंकिंग ही कन्सेप्ट राबवण्यासाठी काय काय करायचं, तर बऱ्याच गोष्टी आम्ही करतो. मग एसे रायटिंग वगैरे ते तर आहेच, पण एक हे आहे की जबाने तस्वीर, की फोटोग्राफ तुम्ही एक बघता, फोटोग्राफर जेव्हा फोटो काढतो तेव्हा त्याच्या मनात काहीतरी वेगळं असू शकतं की बाई मला या फ्रेममधून काहीतरी असं असं दाखवायचं आहे. बघणाऱ्याला कदाचित वेगळं काहीतरी अपील होईल. म्हणजे नदीचा फोटो त्यांनी नदी किती सुंदर दिसते असं म्हणून काढला असेल, बघणारा म्हणेल की नाही नदी स्वच्छ राहिली पाहिजे, नदी हे जीवन, जल हे जीवन, मग नदी ही संस्कृती घेऊन वाहते वगैरे काहीतरी विचार करेल. त्या फोटोग्राफरला काहीच वाटलेलं नसेल, त्याला फक्त छान वाटतंय, फ्रेम छान दिसते, त्यांनी फोटो काढलाय, किंवा उलटही होऊ शकतं. तर म्हणून काही फोटो सिलेक्ट केले आम्ही, वेगवेगळ्या विषयांचे सिलेक्ट केले, वेगवेगळ्या थिंकिंग प्रोसेसला दाखवणारे फोटो सिलेक्ट केले. आणि दर आठवड्याला एक फोटो आम्ही इथे लावतो, जबाने तस्वीर, तस्वीरीची भाषा, फोटोची भाषा, की बोलत नाही आहे तुमच्याशी. कधी ते इंग्लिश असेल, कधी मराठी, कधी हिंदी असेल, कधी त्याला काही डायलॉग नसेल, काही कॅप्शन नसेल, नुसता फोटो असेल, पण तो फोटो बोलतोय तुमच्याशी, त्याची जबान समजून घ्या आणि तुम्हाला काय वाटतंय ते लिहा. मग तिथे हे नको असतं, डिस्क्रिप्शन नको असतं की हिरवीगार झाडं आहेत, निळभोर आकाश आहे, जे दिसतंय ते मला नको आहे, गर्भित अर्थ सांगतोय काय तो फोटो तुम्हाला. मग आता उदाहरण घ्यायचं की एक, जसं ज्योत्स्ना म्हणाली की एक कन्सेप्ट घेऊन आम्ही कुठल्या कुठे सुतावरून स्वर्ग गाठतो किंवा अनेक स्वर्ग गाठतो, अनेक सुतं त्याला जोडली जातात आणि अनेक स्वर्ग गाठतो. तर आता उदाहरणार्थ करंट सिच्युएशन ही आहे की आम्हाला माहीत नाही, म्हणजे मी आल्या ते असे विचारतात की इंदू आज इस्रायल का क्या चल रहा है, वो कहाँ तक आहे, म्हणजे आल्या क्या कर रहे हैं, चर्चा असतात, जसं काय म्हणजे ते मला सांगतात अशा चर्चा होतात आमच्या. म्हणून हा फोटो लावला. हे जे नेत्यानाहू आहेत त्यांच्या हातामध्ये भगवद्गीतेचं पुस्तक आहे आणि वरती लिहिलं आहे बुक्स डोंट हॅव ऑरा मीन वाईल द बुक अँड दिस इज द बुक विच हॅव ऑरा, विच हॅव एन ऑरा. आणि ते बघतायत त्याच्याकडे, हा एवढाच फोटो आहे. आता याच्यावर विचार करता करता, जसं मी म्हटलं की अनेक सुतं आणि त्याचे अनेक स्वर्ग काय काय असू शकतात. तुम्ही इस्रायलचा विचार करू शकता, जेंडर हे स्टार 5 कोणाचा का आहे याचा विचार करू शकता. याचा विचार करताना तुम्ही इस्रायलच्या हिब्रू बायबलपर्यंत जाता, त्यांच्या साहित्यापर्यंत जाता, धार्मिक गीतेचा जर विचार करायचा असेल तर काय कुठून कुठेही जाऊ शकता. इस्रायलचा इतिहास आणि इस्रायलचे ज्यांच्याशी बरे आणि वाईट संबंध आहेत त्या देशांचा तुम्ही विचार करू शकता की हे असं का आहे, कधीपासून आहे आणि याचे परिणाम कुठे कुठे काय काय कसे कसे होणार आहेत, आपल्याशी यांचा काय संबंध. म्हणजे भारताचा बघायला गेलं तर डायरेक्ट या युद्धाशी किंवा कशाशी काहीच संबंध नाही आहे, तरीही आपण त्याचा विचार करायचा, अभ्यास करायचा, अलर्ट राहायचे. का आपल्यापर्यंत काहीच आलेलं नाही पण कसं होऊ शकतं हा विचार त्याच्यामध्ये येऊ शकतो. आणि हे का बघतायत ते, किंवा ते काय नजरेने बघत असतील, किंवा लावायचाच म्हटला संबंध तर भगवद्गीतेचा आणि त्यांचा आत्ता काय संबंध आहे असा काही. मुळात कोणी दिली, यांनी हातात घेतली कशी काय, दिली यांच्यापर्यंत पोहोचली कशी काय, दिली आहे ती. हा, मग तेच तोही प्रश्न. मग याच्यावरून असं होतं की मग भगवद्गीतेत काय सांगितलंय, मग ते असा विचार करत असतील का की हा
मैं जो कर रहा हूँ सही है, इसमें भी वही बताया है. या फिर मुळात त्यांना वाचता येतं का? या फिर ये पढ़ के मैं कुछ करूंगा, जो कर रहा हूँ कैसे ठीक से और कर सकता हूँ, असं काही आहे का? मग असं काय बरं त्यांच्यात आणि याच्यामध्ये साम्य काय आहे? मग परत ते तुम्ही तत्वज्ञानाकडे जाता, परत बॅलन्स्ड लाईफकडे जाता, परत योग्य कधी अयोग्य कधी याच्या कन्सेप्ट बदलत असतात कायम, त्याच्याकडे तुम्ही जाता. असा कितीतरी विचार होऊ शकतो. त्याही पलीकडे जाऊन मी सांगते, महाभारत खरंच घडलं होतं का? कृष्ण खरंच होता का? मग तुम्ही आर्किओलॉजीकडे जाता, तुम्ही इतिहासाच्या शक्यता अशक्यतांकडे जाता. महाभारताची जी प्रत आहे की ऑथेंटिक ज्याला म्हणतो आपण, की परिष्कृत प्रत आहे ती काय, आणि बाकी तुम्ही B.R. चोप्रांचं महाभारत बघता ते काय, त्यात फरक काय? मग महाभारत वाचायचं असेल तर कुठली प्रत तुम्ही वाचली पाहिजे? मग तुम्ही फार भांडारकर संस्थेपर्यंत जाता. असं कितीतरी आपण काढू शकतो. म्हणजे सगळे पर्स्पेक्टिव्ह झाले बघ मुलांच्या दृष्टीने, आणि यातून ते थिंकिंग त्यांचं इतकं छान डेव्हलप होतं ना. आणि त्यातून आम्ही काय बघतो तर त्यातून कोण काय घेते. एखादी व्यक्ती असेल तरी महाभारतच घेऊन बसेल की नाही मला तेच वाचायचंय, काहीतरी करायचंय. नाही, मला ते इस्रायलचा इतिहासच समजून घ्यायचा आहे. असं ज्याची त्याची आवड असते. तुम्ही मेन्यू कार्ड समोर ठेवायचं, हे मेन्यू कार्ड. एखाद्याच्या डोक्यात हे पण येईल, इसको ट्रान्सलेट करना पडेगा, इसको ट्रान्सलेटर चाहिए बीच में. म्हणजे याला समजावून सांगायला काही ट्रान्सलेटर असेल ना, असं पण कोणी पण विचारू शकेल. नाही विचारणार आपल्याकडचे, कारण त्यांना माहितीये जगभरातल्या अनेक भाषांमध्ये गीतेचं भाषांतर झालेलं आहे. म्हणजे मग हे पण कळेल की अरे जगभरातल्या अजून मिळेल. आणि का केलं, लोकांना का हवंय? फ्रेंचमध्ये का वाचायची गीता? का तर ती फक्त भारताची नाहीये, ती फक्त कालजयी आहे. आणि त्यात जे सांगितलेलं ते इसवी सन पूर्व 2-3 हजार वर्षांपर्यंतच असलं, म्हणजे तेव्हाच असलं तरी 2025ला ते सूट आहे. अजून काही हजार वर्षांनंतरही ते सूट होईल. असं काही त्यात सांगितलंय की जे कालजयी आहे, ते कलाबाधित विचार होतो. आमच्याकडे खूप चर्चा होतात, डिबेट करायला मुलांना भयंकर आवडतं. खंडन मंडन नावाची ऍक्टिव्हिटी घेतली जाते. काय ऍक्टिव्हिटीज रोज काहीतरी ठरवून काही. खंडन मंडन आपल्याकडे असतंच, ते त्यांना आवडतं. तर मी बरेचदा असं खूप क्रूरपणे वागते, विचारते की काय वाटतंय. नहीं, इजराइल बहुत अच्छा है, अच्छा कर रहा है जो भी है, आप इजराइल के विरोध में बोलेंगे. और जिसको लगता है कि नहीं कुछ ठीक नहीं कर रहा है इजराइल, आप इजराइल के बाजू से बोलेंगे. अच्छा, असं ते केलं जातं की तसा विचार करा. हो, की समजा मला गुलाबजाम आवडत नाहीये, पण मला गुलाबजाम चांगला कसा आहे पटवून द्यायचा आहे, तर मी तो त्या अँगलने तो विचार करते ना. आणि हे त्यांना खूप आवडतं. असं पक्षच बदलायचा. म्हणजे आता तू आणि मी भांडतोय, मी तू मंडन करतेस की स्वादिष्ट कुठला पदार्थ असेल तर तो गुलाबजाम, मी म्हणते छे अजिबात नाही. सो आपण आपले आपले मुद्दे मांडतोय, सडन चेंज करायचा. आता मी मांडायचं की तो अचानक बदलते, अचानक बदलायचा. एवढा मस्त एक्झरसाइज आहे ना तो, खूप छान एक्झरसाइज होतो. आणि त्यांना प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांबरोबर करून बघावं. पण ते करण्यासाठी इनपुटिंग खूप गरजेचं आहे. आम्हाला अनेक लोक द्यायचं असेल तर त्यासाठी या मुलांची इतक्या वर्षांची डोक्यात एक अशी संकल्पना आली जेव्हा तुम्ही हे सगळं करतात ऍक्टिव्हिटी. सो वाय यू डोंट गाईज शूट. आणि सोशल मीडिया तसंही आता मोठं आहे, तसंही तुम्हाला फॉलोअर्स खूप जास्त आहे. माझ्या त्या व्हिडिओ मी कळलंच आहे तुम्हाला लोकांना किती जाणून घ्यायचं. सो या ऍक्टिव्हिटीज वाय यू डोंट ट्राय. आता ऍक्टिव्हिटीज आपण नाही रेकॉर्ड करणार आहोत. आपण आता आपलं 13 वर्ष मी आता सेटल डाऊन झाल्यानंतर आता आम्हाला पुढचा एक प्रवास करायचा आहे. आणि त्यासाठी आता यावर्षी आम्ही 13 वर्षानंतर वेबसाईट लॉन्च केली. आत्ता आमचं यूट्यूब चॅनल सुरू होणार आहे, आत्ता आमचं पेज सुरू होणार आहे, ब्लॉग सुरू झाले. तर आत्ता आम्ही प्लॅटफॉर्म सोशलवर येऊ की जिथे जास्तीत जास्त उद्देश असेल की ज्ञानसाधना कशी पोहोचवायची, हाच उद्देश असेल आमचा. तर बघूयात, त्याला रिस्पॉन्स मिळेलच. हा कलाकारांचा देश आहे, तर आम्ही कला पण इथे डिस्प्ले करत असतो, व्हिडिओज दाखवत असतो, जमलं तर करूनही बघत असतो, हे सगळंच आम्ही करत असतो. तसं भारतीय नृत्य जी आहेत, शास्त्रीय नृत्य जी आहेत किंवा लोकनृत्य जी आहेत तीही डिस्प्ले केली जातात, त्याच्याबद्दल माहिती दिली जाते. आणि जसं मी म्हटलं की ग्लोबल व्ह्यू पण आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. तर जशा कला आपल्याकडे आहेत तशाच अनेक देशांमध्ये कला आहेत. तर तेही आहे की डान्स फॉर्म्स आहेत, वेगवेगळ्या कला आम्ही परदेशातल्याही दाखवत असतो, जसं जाणून घेत असतो इतर देशांबद्दल. आता हे जे आहे हे एक नवीन पुस्तक रिलीज झालं आहे. पुस्तकाचं नाव आहे स्वयंबोध,
अँड शत्रुबोध. लेखक आहेत पंकज सक्सेना. खरं अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर अजून हे पुस्तक मी वाचलेलं नाही आहे, पूर्ण झालेलं नाही आहे, वाचायला घेतलेलं आहे. फक्त मला हे बघायचं होतं की हा फोटो बघून, त्याच्यावरचं हे चित्र बघून आणि स्वयंबोध, शत्रुबोध हे शब्द वाचून मुलं काय विचार करत आहेत हे मला बघायचं होतं. की आतापर्यंत ज्या काही चर्चा झाल्या आहेत, जी काही पुराणं आम्ही ऐकली आहेत, जे काही आर्कोलॉजिकल सभेवरती बोललो आहोत, मंदिरांवरती बोललो आहे, ती मंदिरं कशी भंग केली गेली याच्याबद्दल बोललो आहे. आणि दरवेळेला करंट अफेअर्स किंवा जिओ पॉलिटिक्स बोलताना याच्याशी लढाई झाली, हे दोघं गणित भांडत आहेत, इकडे ही युद्ध चाललं आहे, हे सगळं असताना शत्रुबोध फार महत्त्वाचं आहे. की खरंच शत्रू म्हणजे काय आणि खरंच आत्ता आपला शत्रू कोण आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आणि ते तर लोक विचार करत असतातच, पण स्वयंबोध खूप महत्त्वाचा आहे. आपण स्वतः कोण आहोत, आपण काय करू शकतो, काय करतो आहोत, काय करायला पाहिजे, हा स्वयंबोध पण खूप आवश्यक आहे. तर मला हे बघायचं होतं की याच्यावरून काय काय विचार करतायत. आता हा जो एक फोटो आहे तो आहे की मणिपूरला ज्यूटचं उत्पादन खूप होतं आणि तिकडे कुटीर उद्योग चालतो, घराघरामध्ये ज्यूटच्या वस्तू बनवल्या जातात. दिसताना काय दिसतं की मणिपूर राज्य आहे, त्यातलं एक छोटंसं गाव आहे, त्यातल्या एका छोट्याशा प्रदेशामध्ये काही बायका मिळून हे करत आहेत. पण याला आता परदेशातही डिमांड आहे खूप. तर भारताची इकॉनॉमी हा आमचा अत्यंत आवडीचा विषय आहे. खूप आवडीचा. काही केलं तरी एक काळ असा होता की ते इकॉनॉमीला जाऊन जोडायचे सगळं. काही विषय घ्या, दिवाळी इकॉनॉमी किंवा आणखीन काय, आपण कांदे इकॉनॉमी, कांदेच्या शेतात गेलो होतो इकॉनॉमी, कुठेही गेलं की इकॉनॉमीला जोडायचं असं. म्हणजे न विसरता विचारतात कितना इम्पोर्ट एक्सपोर्ट किया हमने, इसका कितना फायदा हुआ है, हमें असं विचारतात. त्यांना माहिती की निर्यातीत आपण अग्रेसर आहोत. असंच कपाशीचं पण झालं, निर्यातीत आपण अग्रेसर आहोत, आपली इकॉनॉमी त्याच्यावर कशी. नुसता कापूस असेल तर मग त्याचे कपडे पण बनवण्यापर्यंतची जी प्रोसेस आहे ती कशी आहे आणि त्यातून देशाला काय फायदा होतो कोणत्याही, म्हणजे खरं तर फक्त भारत नाही पण मग विकसित भारत, आत्मनिर्भर भारत असं जेव्हा बोललं जातं तेव्हा कोणाकोपऱ्यामधून काय काय घडतंय त्याचं एक छोटंसं उदाहरण म्हणून हे लावलंय की फार मोठं काहीतरी केलंय. एकदा तेही आम्ही केलं होतं 26 जानेवारीला की जे मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहेत, 15 ऑगस्टला केलं होतं 15 ऑगस्टला केलं होतं की भारताच्या विकासामध्ये कसं त्यांनी योगदान दिलंय. ते म्हणजे अंबानी, टाटाज, बिर्लाज सगळेच आपण चितळेच वगैरे असं करून सगळे घेतले होते की ज्यांच्या संस्थेचं नावही कोणाला माहित नाहीये. असाही एखादा ग्रुप आपल्या देशाच्या विकासामध्ये केवढं मोठं योगदान देऊ शकतो. आणि त्याच्यामागे थीम आपला विचार असा होता की स्वातंत्र्य मिळालं, छान, आता माहिती आपल्याला खूप लोक लढली, आहुती दिल्या आणि आपण फायनली स्वतंत्र झालो. पण तेवढंच फक्त पुरेसं नव्हतं ना, आर्थिक सुद्धा स्वातंत्र्य येणं, त्याला आपण म्हणूयात एस्टॅब्लिश्ड होणं, विकसित होणं, हे पुढे ज्यांनी ॲक्च्युली घडवलं देशाला त्यांना तो समर्पित केला होता आम्ही 15 ऑगस्ट एका वर्षीचा. आणि छान त्यावेळी मुलांचं मंथन झालं होतं वेगवेगळ्या उद्योजकांच्या बाबतीत. बरं, गोकुळमधला जो हा पूर्ण प्रवास आहे तर दिवसाची सुरुवात विद्यार्थ्यांची कशी होती? जसं मी तुला म्हटलं की आमचा मुख्य उद्देश वैचारिक प्रक्रियेवरच आहे. त्यामुळे आल्यापासून जाईपर्यंत सातत्याने वैचारिक प्रक्रियेवर काम करायचं, स्टिम्युलेट करायचं सतत की का, कसं, कधी हे प्रश्न त्यांना पडले पाहिजेत. मग यासाठीच आवश्यक असलेली पूरक अशी असलेली रचना आहे. आता अनेक मुलं जी आपल्याकडे आधीपासून आहे तर आम्हाला माहिती असतं की ते आल्याला काय विचारतील. जसं आल्याला हिला करंट अफेअर्स हा अनेक मुलांचा अत्यंत लाडता आणि ती पण अशी छान बातम्या घेऊनच आलेली असते. म्हणजे ती सुरुवात जय हिंदनेच होते. भेटल्यावर एकमेकांना गुड मॉर्निंग म्हणत नाही, आधी जय हिंदच म्हणतो, जय हिंद असंच एकमेकांना म्हणतो आणि जाताना तगडा रहो. हां, हे आता आमचं कॉइन म्हणजे स्वीकारलेलं आहे आम्ही, ते आवडतं मुलांनाही. सो आल्या करंट अफेअर्सवर चर्चा असतात किंवा एखादं छानसं म्युझिक लावून ठेवायचं की काय आहे, कानावर पडलं पाहिजे. भलेही ते प्रश्न विचारतील असं नाही, कानावर पडलं पाहिजे. बातमी चालू असेल, एखादं म्युझिक लावलेलं असेल किंवा मग आल्याला ही की आज मैं ये न्यूज लेके आई हूँ, मग ते सुरू होतं. सगळे एकत्रित जमतात. सो दिवसाची सुरुवात एकत्रित येऊन काहीतरी चर्चा करणं, नवीन काहीतरी. आणि आमच्याकडे ना पूजा रोज काहीतरी असतं सांगण्यासारखं, रोज काहीतरी असतं बोलण्यासारखं, कारण चौकटच नाही ना कसली. त्याच्यावरून एक मला सांगायचं आहे, आठवलं म्हणून, की काही दिवस मी हा प्रयोग करून बघितला होता की मी रोज येताना काहीतरी बातमी घेऊन यायची. कधी ती गुड न्यूज असायची, कधी बॅड न्यूज असायची, कधी टेन्शनची असायची, कधी खूप एक्साइटमेंटची असायची.
आणि मी कधीच सरळ बातमी सांगत नाही, मी क्लूज देत त्यांना ओळखायला लावते, असंही असतं ते. साधारण 1 महिनाभर हे झालं आणि त्यानंतर मला कधीच बातमी आणायला लागली नाही. कारण त्यांच्याकडे एवढ्या बातम्या असायच्या की मला प्लीज मी सांगू का? नाही मला सांगायचे. आता तुला कळलं झिरपणं काय असतं. हे नकळतपणे होणाऱ्या गोष्टी आहेत. त्यांना कधीच सक्ती नाही केली तुम्ही बातम्या आणायच्या. आम्हीच रादर ती की ते झिरपलं की त्यांना ती अंतःप्रेरणा दिली की आज मैं न्यूज लेके जाऊंगा, आज मी घेऊन जाणार बातमी. असं हे झिरपणं म्हणतो आम्ही. आणि ते एकत्रित चर्चा झाला की मग गोष्टी आपल्या आपल्या मार्गी जातात. कधी ती कधी मी वेगवेगळ्या विषयांवर पुस्तक वाचायला घेतो, त्याच्यावरनं चर्चा असते सातत्याने. जसं आता इस्रायल सुरू झाल्यावर आम्ही इराणमध्ये घुसलो, कारण मी सुंदर पुस्तक वाचलं होतं. मी म्हटलं त्यांना ओळख करून द्यावी, मीना प्रभूंचं गाथा इराणी. बरं, मग त्याच्यामध्ये मी विचारेन तुम्हाला की मग हँडरायटिंग किंवा मग बुक्स या सगळ्या गोष्टी आहेत नाही आहेत त्या कशा? हा चांगला प्रश्न विचारला, कारण बऱ्याच लोकांचे असे गैरसमज असतात की ओपन लर्निंग म्हणजे इथल्या मुलांना लिखाण वाचन येत नसेल. असं नाही आहे. वैचारिक प्रक्रियाची एक प्रोसेस असते, एक टप्पा असतो की आता आपण छान डिस्कशन्स केले, तुम्हाला काय कळलेत, ज्याला आपण म्हणतो कॉग्निटिव्ह कपॅसिटी, आकलन काय झालं आहे तुझं, तू काय घेतलंयस. आपण तिघी चर्चेला बसलो आहे आणि त्यातनं तू काय घेतलं, हिने काय घेतलंय, मी काय घेतलं, हे वेगवेगळं असेल. रादर एकच जरी घेतलेलं असेल आपण, ते मांडण्याची पद्धत आपली वेगवेगळी असेल. त्यामुळे आमची पुढची प्रोसेस असते किंवा टप्पा असतो की छान आपली चर्चा झाली आहे, काय कळलं हे लिहून काढा. आणि मग त्याच्यात मात्र आपण मुभा देतो त्यांना की भाषेची अट ठेवत नाही. कुठल्याही तुम्हाला ज्या भाषेत सोयीचं वाटेल त्या भाषेत लिहा, ज्या पद्धतीने व्यक्त व्हायचं आहे त्या पद्धतीने लिहा. नॉट नेसेसरी की तुम्ही नोट्स काढायच्या आहेत, पॉईंट वाईज लिहायचं आहे, नाही. तुम्हाला त्याच्यावर कथा लिहायची वाटते लिहा, तुम्हाला त्याच्यावर नाटक लिहायचं वाटतंय लिहा, तुम्हाला त्याच्यावर कार्टून फॉर्ममध्ये काही करायचं वाटतंय करा. मला तुम्हाला काय कळलं आहे, तुमची अभिव्यक्ती पाहिजे. आणि हे खूप सुंदर याचे आपल्याला रिझल्ट मिळतात, कारण ते त्यांच्या पद्धतीने व्यक्त होतात. त्यासाठी भाषा आम्हाला उत्तमच लागते, खूप उत्तम लागते भाषा. मग ती मराठी असो, इंग्लिश असो, हिंदी असो. पण त्याच्यामध्ये तुम्ही काय वयोगट सगळेजण एकत्र बसून? नाही, आकलन क्षमतेनुसार ग्रुप असतात. म्हणजे आमची सातत्याने अगं ऑब्झर्वेशनच असतात की कोण कसं व्यक्त होतं आहे, कोण काय करतं आहे, कुणाची आकलन क्षमता काय. म्हणजे रोज आम्ही काय बोलत असू तर आज हे याने चांगलं केलं, याला आता हे खाद्य द्यायला पाहिजे, अशा रोजच्या आमच्या चर्चा असतात. आज मला हे जाणवलं, याला हे खाद्य दे बरं का तू आवर्जून. म्हणजे समजा तिच्या विषयाशी ते रिलेटेड असेल, माझ्या विषयाशी रिलेटेड असेल, याला हे खाद्य द्यायला पाहिजे, त्याला ते जास्त कळतं आहे चांगलं. अशा पद्धतीने ते ग्रुप्स ठरतात. ते कायमस्वरूपी आहेत वगैरे असं काहीही नाही. एखाद्या 6 वर्षाच्या मुलाला वाटलं की आत्ता जे चाललंय ते मला ऐकायचं आहे तुमचं, भलेही त्याला 14 वर्षांचा मुलगा बसलेला असू देत, तो बसू शकतो. हे अशा पद्धतीने आपलं काम चालतं आणि दिवसभर हेच चालतं. मधला एक टाईम त्यांना आपण म्हणतो की हा तुमचा इंडिव्हिज्युअल टाईम आहे, तुम्ही बघा काय करायचं आहे. मग ते आपलं काम करतात आणि सातत्याने ना तुला दिसेल ही क्रोशे कर, कुठे ती कलाकारच असल्यामुळे कुठे पेंटिंग कर, कुठे काहीतरी बनव तिच्या इंडिव्हिज्युअल टाईममध्ये. आता हे सुद्धा झिरपणच आहे की ताई करते म्हटल्यानंतर ते पण येऊन आपोआप शिकतात, भरतकाम करायला, शिवणकाम, सगळं म्हणतील ते सुतारकाम, ते काहीतरी घेऊन करत बसतात. हातांना काम आहे सातत्याने. असं नाही की फक्त डांबून ठेवले आणि काम चाललंय, असं होत नाही. ते 4 भिंतीत जरी असले तरी ते मोकळे आहेत, कारण ते खूप आनंदी आहेत. त्यांचा आनंदाचा जो कोश आहे, हॅपीनेस कोशंट ज्याला म्हणतो, तो इतका असतो. म्हणजे आता नवीन ॲडमिशन घेतलेलं एक मूल आहे, तिला काय गंमत वाटावी माहिती आहे का, म्हणजे की अगदी रुळली नव्हती 2 दिवस, मग जे काही ती रुळली आता, तिचा चेहराच बदलला आहे, सगळं बदललं आहे. तर तिला ह्याच्यात आनंद, मी तुला नुसतं ज्योत्स्ना म्हणू, तिला म्हटलं हो म्हण ना. आणि तिला इतका आनंद झाला, ए ज्योत्स्ना, ए इंदू, हा तिचा हॅपीनेस होता आहे. आणि त्यात ती खुश आहे आणि त्याचे रिफ्लेक्शन्स सगळीकडे दिसत आहेत. आता ती खुश आहे. आल्या म्हणते म्हणजे जरा वेणी बांध ना, कारण तिला माहिती की आम्ही काम करता करता इकडे जसं घर असतं ना तसंच वेण्या बांधतोय, एकीकडे एकाशी डिस्कशन्स करतोय. म्हणजे असं झालं की तिची वेणी घालायच्या निमित्ताने फ्रेंच प्लेट कशी घालायची याचं एक असं अचानकच सेशन झालं. आता बऱ्याचदा काय तुम्हाला एक मैत्रीण मांडलं, तिच्या वयाचीच कोणतरी छान म्हटलं तर हे बघ, फ्रेंड आहे, म्हटलं तर मैत्रीण आहे, म्हटलं तर ताई आहे, म्हटलं तर गुरु आहे, म्हटलं तर सगळं आहे. ऑल इन वन रोल आपल्याला निभवता आले पाहिजे. जसं ती म्हणते की इनपुटिंग खूप जास्त पाहिजे,
तसं व्यक्ती म्हणून सुद्धा ना तुमच्या विविध शेड्स मुलांपुढे आल्या पाहिजेत, की जिथे आवश्यक आहे. बऱ्याच आता या मुद्द्यानं हा पण महत्त्वाचा एक मुद्दा आहे की ओपन लर्निंग म्हणजे फ्री स्ट्रक्चर, मुलांना काय हवं ते करू द्या असंही नाही आहे, आणि खूप बंधनात ठेवा त्यांच्याकडनं हे करून घ्या ते करून घ्या असंही काही नाही आहे. आम्ही दोघी याच्यावर विश्वास ठेवतो की संतुलित असलं पाहिजे. जसे पॅरेंटिंग असतं बघ, ते कोणी शिकवण्याची गरज नसते, ते झिरपून आलेली गोष्ट असते. तसंच फॅसिलिटेशन आहे. कुठं तुम्हाला स्ट्रिक्ट राहायचं आहे आणि कुठे मित्रासारखं वागायचं आहे, कुठे लाड करायचे, ह्याचे ठोकताळे व्यक्ती म्हणून भान जर मला असेल तर आपोआप माझ्यात ते येतं की मला इथे रागवायचं आहे. तसं आम्ही जिथे गरज तिथे रागवतो. जिथे मूल आहे तिथे आम्ही त्यांच्यापेक्षाही लहान मुलांसारखे वागतो, पण तो आदरही आहे, ते प्रेमही आहे. तो सगळं खूप इंडिव्हिज्युअल लेवलवर काम आहे इथे. आणि मग ते लिहितात, त्याच्यातनं आम्हाला मूल कळतं. 14 वर्षापर्यंत त्यांचा असाच प्रवास असतो. कन्सेप्च्युअल हे त्याचं खूप मोठं प्रमाण आहे. आमचं छान हस्तलिखित असतं. वर्षभराचे आम्ही खूप ते लिहितात. एक आर्टिकल ड्राफ्ट हा 8-8, 10-10 वेळा खोडून परत असं नाही रे जरा असं लिहून बघ. ही पण एक प्रकारचं शिक्षणच आहे की आपण किती पद्धतीने भाषा वापरू शकतो, कसं व्यक्त होऊ शकतो. तुला दाखवीन मी जाताना की आम्ही कसं ते छान केलंय. इंडिव्हिज्युअल टाईममध्ये ना हेही कळतं की कोणाचा कल कुठे आहे, कशाकडे आहे. कोणीतरी आहे ते फक्त आर्ट अँड क्राफ्ट करेल, किंवा कोणीतरी आहे ते इतिहास भूगोलाची किंवा खगोलशास्त्राची पुस्तकच घेऊन बसतात काही. तिथूनही आपल्याला कल कळतो की नक्की काय आवडतं याला जास्त. आणि हे ब्रेकडाऊन करणं पण आपण त्यांना सांगतच असतो. आता तू ह्या पॅरेग्राफ असला, तुला सांग तुला काय काय वाटतंय, मग माइंड मॅपिंग करत बसतात. तुला आता बघायचं असेल तर आज सकाळच्याच कवितेचा माइंड मॅप आम्ही केलाय की किती आपण त्याच्यावर लिहू शकतो. आणि ह्याच्याने काय होतं माहिती आहे का, त्यांना डीप खोल्यात जाण्याची सवय लागते, प्रचंड लागते की यात काय दिसतं, यात काय दिसतं, यात काय दिसतं. हेच आवश्यक आहे. आणि आता पालक म्हणतील ह्याचा काय उपयोग आहे 10वी-12वीला. म्हणजे दुसरा मुद्दा तोच आहे. तर 10वी किंवा 12वी जे आहे ते लागणारच आहे आपल्याला. तुला मी मध्येच कट करते, पण हे प्रश्न हे इतके आम्ही 13 वर्षात फेस केलेत किंवा आमच्या बॉलवर पण आम्हाला विचारले जातात की हो आहेत ना, ती प्रचलित शिक्षण पद्धती आहे, ती प्राचीन नव्हे, ती प्रचलित शिक्षण पद्धती आहे जी अडॅप्ट केलेली आहे आता. तर याच्यात द्यायचेच आहेत तेही टप्पे गरजेचे, पुढचा प्रवास करायचाच आहे आपल्याला. पण त्यासाठी असं नाही की या पद्धतीने शिकलेली मुलं तो करू शकत नाही. 14 वर्षापर्यंत मूल कॉन्सेप्च्युअल लर्निंग उत्तम करतं, क्लॅरिटीला येतं छान की मला काय आवडतंय, मला काय गरजेचं आहे. फक्त आवडतंय असं नाही. समजा मला उद्या इंजिनियर व्हायचं आहे, पण ताई ते मला मॅथ्स नाही ना ग आवडत. ती तुझी आवड नाही बाळा, आता ती गरज आहे. याला आपण म्हणतो भान असणं की मॅथ्स ही माझी आवड नाही आत्ता, पण माझी गरज आहे आणि म्हणून मी ती करणार आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत ना, आयुष्य आपलं असंच आहे ना, सगळं आपल्याला आवडीचं नाही करायला मिळत. हेच ट्रूथ आहे ना की मी हवं तसं जगीन असं नाही जगू शकत आपण, कारण आपण इंटरडिपेंडंट सिस्टीमचा भाग आहोत. म्हणजे काय आपल्याला भान पाहिजे की मला काही गोष्टी आवडीच्या करायला मिळणार आहेत, पण काही गोष्टी आवडो नावडो ती माझी गरज असणार आहे. आणि मग 14 वर्षानंतर 10वीच्या टप्प्यासाठी ते NIOS किंवा SSC बोर्डाकडनं ॲपियर होतात. त्याच्या तयारीला पुण्यात तरी भरपूर ठिकाणी विषयानुरूप क्लासेस आहेत. ते जातात, शिकतात, परीक्षा देतात. अशा आपल्या जवळपास 5 ते 6 बॅचेस बाहेर पडल्यात आता, आणि सगळे उत्तम करतात. आणि हेच नेहमी बोलणं आहे, मी ऐकतो की हे झालंय की सगळं, हे झालंय. जेव्हा मुलं अभ्यासाला लागतात ना, तर हे तर झालंय आपलं, हे तर झालंय आपलं. फक्त आता त्यांना काय करायचं माहिती का पूजा, त्यांना 10वीच्या विशिष्ट फॉर्मॅटमध्ये पेपर लिहायचा आहे. त्याला एक चौकट आहे आता, आणि त्या चौकटीत बसून त्यांना पेपर लिहायचा. ह्या सराव ते 1-1.5 वर्ष करतात, उत्तम परीक्षा देतात, उत्तम मार्क्स मिळतात, आणि 11वी-12वी किंवा त्याच्याही पुढच्या प्रवासाला ते जातात. आणि हे सगळे विद्यार्थी जे 10वी-12वी करून आत्ता बाहेर पडलेत, पुढच्या ग्रॅज्युएशन कोर्सला गेलेत, हे सगळे आजही नियमितपणे भेटायला येतात. आपापल्या कॉलेजेसचे एक्सपिरियन्सेस आम्हाला सांगतात, आणि आम्ही त्यांच्याशी गप्पा मारतो तेव्हा जाणवतं की आपण जे पेरलं आहे ते बरोबर उगवून आलं आहे की नाही. आम्ही त्यांच्यासमोर काही नाही बोलत, ते गेल्यानंतर योग्य दिशेने चाललं आहे. डेफिनेटली. तर हा प्रकार जेव्हा तुम्ही जोडता ना की कसं जुळवून घ्यायचं, प्रचलित या उत्तम जुळलं जातं. असं अजिबात नाही की 6 ते 14 वर्ष अभ्यासक्रमात शिक्षण घेतलं नाही आहे म्हणून काहीतरी तोटा होतोय. तर आजतागत कुणाचं झालेला नाही आणि यापुढेही होणार नाही आहे. फक्त ते आपला साचेबद्धपणा आपल्याला म्हणजे शंका घ्यायला प्रेरित करतो असं मला वाटतं की अरे इतिहास नाही शिकला, भूगोल नाही शिकला. जर ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा ही प्रोसेस जी आहे ती काही वयोगटाची लिमिट आहे का? हो, 6 पूर्ण झाल्यावर आपण ॲडमिशन देतो, आणि त्याचे आपले 2 अटी असतात. एक म्हणजे
आम्ही कॉग्निटिव्ह कपॅसिटी बघतो मुलाची, वैचारिक क्षमता बघून घेतो, त्याच्यासाठी ऑब्झर्वेशन करतो आधी, कारण आमचं तू काम बघितलंस कसं आहे, त्याच्यासाठी तशीच मुलं आम्ही निवडून घेतो, कारण आमचं फोकस्ड काम आहे अतिशय. आणि दुसरं आम्ही बघतो की मुलाची भाषा, एक तरी भाषा, मग ती मातृभाषा असेल आपली मराठी किंवा इंग्लिश असेल, उत्तम असली पाहिजे. उत्तम म्हणजे लिहिता वाचता आलं पाहिजे, कारण आम्ही दोघींना टिपिकल शिक्षिका नाही आहोत, त्यामुळे आम्ही अबकडपासनं शिकवत नाही. तर जे इंग्लिश उत्तम घेऊन येतात अर्थात त्यांना आम्ही अबकडं शिकवतो, कारण मातृभाषा आलीच पाहिजे. आमची संभाषणाची भाषासुद्धा मातृभाषा आहे. पण आता कोणी हिंदी भाषिक आला तर आम्ही हिंदीतनं बोलतो त्याच्याशी. हिंदी, मराठी, इंग्लिश सगळ्या भाषांमध्ये आपला मुक्त वावर असतो. पण जेव्हा मला माझं वैयक्तिक मत मांडायचं आहे कुठल्याही चर्चेनंतर, तर मला भाषाच लागणार आहे ना, माध्यम. त्यामुळे भाषा उत्तम असली पाहिजे मुलाची. या 2 गोष्टी आपण टेस्ट करतो आणि ॲडमिशन देतो. मग तुम्ही लोकांनी फुल टाईम एक प्रॉपर हॉस्टेल, कारण की आत्ताचं जसं सुरुवात केली ज्याने की आता कॉम्पिटिशन एवढं वाढलं आहे, ते पॅरेंट्समध्ये असू दे किंवा मुलांमध्ये असू दे, नाही वेळ मिळत नाही. मुंबईकरांना धावत्या ट्रेनसारखी आम्ही पळत असतो 24 तास. त्यामुळे आम्हाला मुलांची जडणघडण चांगली करायची, पण नाही वेळ, शक्यच नाही. 10 नंतर आल्यावर पेशन्स राहत नाही की त्याच्याबरोबर बोलावं किंवा त्याला तेवढा वेळ द्यावा, त्याच्यावर संभाषण करावं की बाई दिवसभर तू काय केलं, मी काय केलं हे सांगावं. 11 वाजता झोप, आता सकाळी लवकर उठो, परत ती चेन चालू होणार. बरोबर. सो त्यामुळे तुम्ही त्या पॅरेंट्सना सांगणार का, त्या पालकांना, किंवा तुम्ही काही अशा सुविधा सुरू केल्या आहेत का की जिथे 6 वर्षानंतर मुलं इथे येऊन हॉस्टेलसारखी राहू शकतात? ओके, तुझं म्हणणं बोर्डिंग. येस. नाही, त्याचा आम्ही विचार नाही केलेला, कारण या व्यतिरिक्त म्हणजे आम्ही पॅशन म्हणून करतोय काम, पण या व्यतिरिक्त आमच्या दोघींचंही वैयक्तिक प्रोफेशन आहे. मी प्रॅक्टिसिंग डॉक्टर आहे आणि माझं हॉस्पिटल क्लिनिक दोन्ही आहे. इथून मी पुढे तिकडे असते. आणि हिचाही कार्याचा आवाका खूप मोठा आहे. ती अनुवादिका आहे, मेकअप आर्टिस्ट आहे, तुमच्याच इंडस्ट्रीत काम केलं आहे तिने. आणि या व्यतिरिक्त अनेक तिच्याही गोष्टी आहेत, खूप मोठे व्याप आहेत तिचेही. त्याच्यामुळे बोर्डिंग करणं, हॉस्टेल करणं हे आमच्याकडनं तरी होणं शक्य नाही आहे. आम्ही आमचा कामाचा मात्र पसारा वाढवतो आहे आता, कारण बऱ्याचदा असं होतं अगं की खूप लोक आम्हाला विचारायला येतात की आम्हाला हे सगळं पटतं आहे, छान आहे, तर आमची हिंमत नाही प्रचलित वाट सोडण्याची. तर मग आम्ही दोघींनी तेच विचार केला की आपल्याला ग्रो व्हायचं आहे, आपल्याला म्हणजे वैयक्तिक संस्था म्हणून नव्हे, काम आमचं वाढलं पाहिजे. कारण आम्ही त्याचा रिझल्ट आता 13 वर्ष बघतोय की अरे अशी पिढी आपली घडली पाहिजे, राष्ट्राला समर्पित अशी पिढी घडवणं हेच आता इथून पुढे आपलं कर्तव्य असणार आहे, की जी साधक बाधक विचार करून भानावर आहे. तर मग आम्ही आता काम मागच्या वर्षापासून असं सुरू केलं की ठीक आहे, शनिवार रविवार आम्ही आहोत ना, तुमची मुलं शनिवार रविवार पाठवा. मग आम्ही कोर्सेस डिझाईन केले दोघींनी. तशी पण विचारणा झाली होती की शिबिरं तुम्ही घेता का? हां हां, दिवाळीची सुट्टी किंवा उन्हाळ्याची सुट्टी. हां, सो शिबिरं तर आम्ही सुरू केलीच. आणि पण मग वर्षभर का नाही म्हणून आम्ही छोटे छोटे कोर्सेस डिझाईन केले की जिथून आपल्याला ही वैचारिक प्रक्रिया करवून घेता येईल, बिंबवता येईल. आणि त्याचे रिझल्ट वर्षभरात आम्हाला अतिशय उत्तम दिसले. म्हणजे मी तुला सांगते कसे कोर्सेस आहेत आमचे, 5-5 आठवडे, 12 आठवडे. स्वयंपाकघरातनं शिक्षण हा इतका बेसिक कोर्स आहे, पण मुलं इतकी आवडीने शिकतात, ब्रेकडाऊन करून आणतात, अभ्यास करून आणतात. तिथे त्यांना करा म्हणून सांगावं लागत नाही. किंवा पुस्तक रिडिंगचं, तिला स्वतःला स्वयंपाक करायला खूप आवडतं आणि माझी प्रचंड आवडीचं काम आहे. साध्या इन्ग्रेडियंट्सनी खूप टेस्टी जेवण ती. आणि बिईंग वैद्य ती काय सतत मी त्यांना ऋतुचर्या वगैरे बिंबवत असते. आणि अर्थात त्यांच्या पण हे पण खरं शिक्षण आहे ना, की कुठल्या ऋतूत काय खावं हेच जर मला माहिती नसेल तर यार मी काय आजारी असणार. आणि कायम हेच सगळं मुलांना इकॉनॉमीशी जोडलं ना की त्यांना ते इतकं पटतं, हो मग इतके पैसे डॉक्टरांवर वाया जात आहेत, त्यापेक्षा मी ऋतुचर्या पाळीन. काही का असे ना, आम्ही इकॉनॉमी सांभाळायची ना, ही पण खूप मोठं शिक्षण आहे. सो ते एक आमचा कोर्स आहे. नंतर फिल्म ॲप्रिसिएशन हा आमचा एक कोर्स आहे. पिक्चर कसा म्हणजे ही त्यातली तज्ज्ञ असल्यामुळे लर्निंग मीडिया, त्याच्यातनं काय नाही शिकत मुलं, भाषेपासून सगळं, फिजिक्स केमिस्ट्री सगळं आहे त्यात. आजकाल फ्रेमिंग वगैरे वर बोलतात असं केलं असतं तर बरं झालं असतं. आम्ही ते फिल्म्स बघतो, आमच्या मुलांसोबत आहेत, पण आम्ही बाहेरच्या मुलांसाठी पण सुरू केला. नंतर भारत का कोहिनूर म्हणून वर्षभर चालणारी ॲक्टिव्हिटी, आणि त्याला आपल्याला ना खूप चांगली चांगली लोकं जॉईन झालेली आहेत. जसं आता हे कार्य मुळात खूप सधेतून असल्यामुळे ना, आमच्यावर कितीही संकट आली की आमची जागा गेली, बाहेर पडावं लागलं आम्हाला, आम्ही पुन्हा उभे राहिलो, काम सुरू केलं. पण हेतूच इतका चांगला आहे आमचा की आम्हाला अतिशय प्रतिष्ठित विद्वान माणसं जोडली गेली आहेत आमच्या प्रकल्पाला.
ते येतात, मुलांशी बोलतात. म्हणजे आता गीता शिकवायला गीता लेले येतात, उच्चार शिकवायला फक्त येणार होत्या त्या, पण इतकं सुंदर ते वर्षभर आमचं काम चाललंय. त्यांना मुलं कळली काय आहेत ती की घेऊ शकताय. तर आपल्या आत्ताच्या जीवनामध्ये 2025 मध्ये गीतेचा काय उपयोग आहे इथपासून त्यांची छान चर्चा झालेली असते. आता पी ॲक्टिव्हिटी आपली सुरू असते गीतेच्या संदर्भात. अशी आपल्याला अनेक उत्तम माणसं की त्यांचा थरोली ज्ञान साधना ज्यांनी केली तशी माणसं जोडली गेलेली आहेत. आणि भारत का कोहिनूर असंच आहे की भारताची सांगोपांग माहिती वरवर का असल्या त्या मुलांच्या लेव्हलने, पण नुसतं भारतात कुठे कुठलं राज्य, त्याची खासियत काय आहे, कसे आपले संबंध आहेत, नदी असेल, पर्वत असतील, आणि त्याचे 3 स्तरांमध्ये आम्ही फायनल्स पण घेतो. दरवर्षी आम्ही भारत का एक कोहिनूर देतो जगाला. मी जगालाच म्हणेन. अतिशय उत्तम, म्हणजे जसं IAS किंवा UPSC MPSCच्या एक्झाम्स असतात ना, त्या पद्धतीने त्या एक्झाम्स होतात. पहिला राऊंड असतो मल्टिपल क्वेश्चन्सचा, निबंध असतो, पर्सनल इंटरव्ह्यू असतो प्रॉपर जसा एखाद्या IAS ऑफिसरचा होईल तसा. आणि त्याला फायनल इंटरव्ह्यू घेणारे सुद्धा अशीच तज्ज्ञ माणसं असतात. म्हणजे एका आमच्या भारत का कोहिनूरच्या वेळी आम्हाला कोण मिळावं तर ज्ञानेश्वर मुळे, डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे. आणि सरांना यायला वेळ नव्हता महाराष्ट्रात. सर म्हटले फायनलिस्टला घेऊन दिल्लीला येशील का? म्हटलं येते सर. तिथे मंत्रालयात बसून आमचा कोहिनूर त्यावेळी निवडला गेला होता. आणि सरांचंही खूप, म्हणजे सर म्हटलं छान काम करताय तुम्ही, आणि अशी दाद मिळणं सुद्धा खूप मोठी गोष्ट असते की हो चांगलं काम बरोबर चाललंय. त्यामुळे भारत का कोहिनूर आम्ही इतर मुलांसाठी पण ओपन केलं आहे. आणि छान घडतायत मुलं, त्यांना भारताच्या इतिहास रूट्सशी, जो व्यक्ती आपल्या रूट्सशी जोडलेला आहे ना, खूप दृष्टीने व्यवस्थित सजगपणे जोडलेला आहे, वृथा अभिमान नाही, सजगपणे जाणून घेऊन जोडलेला आहे, त्याला मला नाही वाटत तो कुठल्या अप्स अँड डाऊन्समध्ये खचून जाईल आणि ना वर जाईल ना खाली राहील. त्याला कळेल की हे असं आहे, लिनियरिटी मिथक आहे, ते वरचढ होणार आहे, आपण कसं राहायचं आहे हे आपण ठरवायचं. आणि तेच आजच्या तुला जाताना बघ आम्ही पोस्टर केलं आहे त्याचं कवितेचं, की जे रॉबर्ट फ्रॉस्टने सांगितलं ते कृष्णाने पण सांगितलं, असं आम्ही एक सिमिलॅरिटी लिहून ठेवली. तर असा हा सगळा ना आमचा ज्ञानसाधनेचा विषय आहे. त्यामुळे ह्याच्यात तुमची मुलं मग यांना काही येणार नाही, हे डॉक्टर इंजिनियर बनणार नाही, मुळीच नाही. आमची सगळी मुलं उत्तम ग्रॅज्युएशन आता परस्यू करत आहेत. माझीच स्वतःची मुलगी मेडिकल फील्डलाच आता जॉईन होती आहे, ती पण याच पद्धतीने शिकली आहे. आमचीच विद्यार्थिनी नॅशनल NIDला तिचा पूर्ण भारतभरातनं 137वी तिची 106वा तिची रँक आहे, विचार कर. म्हणजे आत्ता आपल्या वेबसाईटचं उद्घाटन आपले श्री चंद्रकांत पाटील यांनी केलं, दादांनी. तर त्यांनाही आश्चर्य वाटले, म्हटले अशा पद्धतीने शिकलेली मुलगी NIDत एवढी चांगली रँक मिळाली. हो, कारण तिचा जेव्हा पैलू कळला की हिच्या हातातच इतकी कला आहे, तर हिने तिला देशभरातल्या सगळ्या आपल्या देशभरातल्या कला अशा उपलब्ध करून दिल्या. एक सांगायचं इथे की जेव्हा आपण म्हणतो ना की आपण केलं, हां, तर माध्यम आहे की ती तिथे येऊन बसल्यावर माझी अशी एक पद्धत आहे की काय करायचं कळलं नाही की मी नकाशाकडे बघते, भारताच्या काहीतरी तरी कळतं. आणि ती वेळ अशी काहीतरी विचित्र होती की मी नवीन जॉईन झाले होते, मला मुलांची सवय नव्हती, असं सगळं ते होतं. आणि म्हणलं चला की चित्र काढतं तर आपण वारलीबद्दल सांगूया की भारताच्या कोणाकोपऱ्यात किती छान वेगवेगळी चित्रकला आहे आणि त्याचा इतिहास काय. चित्रकलेला पण आपला एक इतिहास असतो प्रत्येक कलेला. आणि वारली झालं, नंतर ते आवडलं, मग मधुबनी झालं, आणि नंतर मला काहीच करायला लागलं नाही. याचं कारण तिची धारणा क्षमता खूप जबरदस्त आहे आणि तिचा तो पिंड पण कळला ना, पण पाहिजे ना तसं. तर अर्थातच क्षमता खूप असल्यामुळे ती पुढे गेली, आम्ही निमित्त ठरलो त्याच्यासाठी. आणि बेसिकली चौकट नसल्यामुळे झालं काय ना की ती तेच करत राहिली, तिने वेगवेगळ्या कलांचा अभ्यास केला. याला अलाईन ती इंग्लिश शिकत होती, तिला माझ्याही कॉन्सेप्ट आवडायच्या सायंटिफिक, ती त्यालाही येऊन बसायची. त्याच्यामुळे आम्ही तिला फीडबॅक देताना तिच्या आईवडिलांना सांगायचो की हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे, पण आत्मा काय आहे तिचा तर कलाकाराचा आहे. आणि तिचा तोच प्रवास झाला. मग तिने आता उत्तम रँक मिळवली आणि आता तिची पण ॲडमिशन होईल. असे आमचे सगळे विद्यार्थी आपापल्या क्षेत्रात उत्तम काम करत आहेत. कारण त्यांना हे माहिती की आपण जाणून कसं घ्यायचं आहे, कुठे आवड जपायची आहे, कुठे गरज जपायची, आणि समतोल साधत जगायचं आहे कसं, हे त्यांना उत्तम कळलेलं आहे. माझ्या मते हीच काळाची गरज आहे. तुझ्या मगाशी म्हणालीस ना कॉम्पिटिशन, इतके कुठंही कॉम्पिटिशन नाही. आपण घेतली तर कॉम्पिटिशन आहे, आपली रोजची स्वतःशी कॉम्पिटिशन आहे खरं बघितलं तर. अदरवाईज खरंच कॉम्पिटिशन कुठेही नाही. तुम्हाला लोकांना प्रूव्ह करण्यासाठी जगण्याची गरज नाही. पैसा कमवणं ही वेगळी गोष्ट आहे, त्याच्यासाठी वेगळं स्किल लागतं.
त्याच्यासाठी तुम्हाला डिग्री लागत नाही, हेही मी सांगते. अगदी बरोबर बोलले की आजकाल पाहायला गेलं तर MBA वाले ही वडापावचा बघा, पण MBA चायवाला नाही का आपला. तेच बोलते, म्हणजे पैसा कमवणं ही आर्ट आहे. ते तुम्हाला त्याच्यासाठी डिग्रीची गरज नाही आहे कुठल्याच कसल्याच प्रकारची. बरं, ते आवर्जून विचारलं मी की एकंदरीत ॲडमिशन फीज काय आहेत? प्रत्येक वयोगटाप्रमाणे आहेत की कशा? नाही, आता आपलं कसं आहे ना, स्ट्रक्चरच एकूण असं आहे की सगळा कारभार मुलांच्या हातात आहे आपला, इथल्या इकॉनॉमीचा. आपण सगळे रोल्स मुलांना देतो की दर 6 महिन्यांनी आपण एक आर्थिक व्यवस्था सांभाळणारा माणूस बदलतो. आणि वर्षभराचा आमचा एकूण अभ्यास असतो की आपल्याला माझा पगार असेल, हिचा असेल, जो काय मिळतो तो, भाडं असेल या जागेचं, मेडला किती द्यायचे, बाकीचे गेस्ट फॅसिलिटेटर येतात त्यांना, आमच्या फील्ड व्हिजिट्स असतात, या सगळ्याचा आराखडा मुलं किती आपण वर्षभरात खर्च केले हे सगळं बघतात. भाडेवाढ किती टक्क्याने होणार आहे, तुमचे किती रेम्युनरेशनचे टक्के वाढवायचे, मेडचे किती वाढवायचे, स्टेशनरी किती वापरली जाते त्याचा ते पूर्ण अनालिसिस करतात. आणि मग किती स्टेशनरीसाठी ठेवायचे, हा सगळा खर्च जो काही आमचा एक गोळाबेरीज येते प्रत्येक महिन्याची जी काही येईल ती जितकी मुलं आहेत त्यांच्यात ते डिवाईड होतं. इतकं सोपं गणित आहे आमचं फीचं. हां, मग आता या महिन्याला काय, या वर्षी आम्ही जो मागच्या वर्षी त्यांनी अभ्यास केला आहे त्याच्यानुसार जर आपल्याकडे 25 मुलं असतील ताई, तर पर मंथ आपल्याला 7,500 रुपये लागतील पर विद्यार्थी. असा त्यांनी एक आम्हाला मागच्या वर्षी ग्रीन सिग्नल दिला. ती झाली आपली फी. आपल्याला काही कुणाचं अनुदान नाही आहे. म्हणजे बरेच पालक तुमच्या फीज खूप हायर एंडला आहे. हो, कारण आमचं अनुदान नाही आहे. हे जे काही आहे हां इंडिव्हिज्युअली आहे. आणि उत्तम जर बाहेरचे गेस्ट बोलवायचे असेल त्यांना तसं रेम्युनरेशन द्यावं लागतं आपल्याला. आणि मुलांच्या हातात हा सगळा कारभार असल्यामुळे त्यांना त्याची जाणीव आहे की आपण काय कशावर पैसे खर्च करतो आहे, कुठे करायचे आहेत कुठे नाही हे पण ते ठरवतात ना. मग आता आम्ही छोटं अर्निंग पण असतं आमचं. जसं आत्ता आम्ही गव्हापासून गहू हा विषय कशावर तरी सुरू झाला. छोट्या मुलं आहेत सगळे आता, तर गहू हा विषय सुरू झाला. मग त्यातनं गव्हापासून लपलेल्या गोष्टी प्रोसेस केल्यानंतर कशा बाहेर येतात, मैदा का वाईट असतो अशा कशावर तरी तो विषय सुरू झाला की रोज ब्रेड खाणं चांगलं नाही आहे का. मग मुळात ब्रेड बनतो कशाने, इथपासून ते ब्रेकडाऊन होत होत मैद्याकडे विषय गेला. मग मैदा कसा मिळतो, कसा काढतात गव्हापासनं, अर्थातच त्यांना ते माहिती नव्हतं. मग आम्ही ती ॲक्टिव्हिटी केली, जाऊन गहू आणले, त्याच्या किमती लिहून ठेवल्या. गहू आणला 40 रुपयाचा किलोभर. त्यातनं त्यांना पूर्ण प्रोसेस त्यांनी केली. तुला फोटोज दाखवीन मी की ते ओले करणं, ते दळून आणणं, रवा वेगळा काढणं, कोंडा वेगळा काढणं, मैदा वेगळा चाळणं. एका गव्हात लपलेल्या 3 गोष्टी मिळाल्या. त्यांना म्हटलं आता जा मैद्याची किंमत किती आहे आणि रव्याची किंमत किती आहे ते बघून या. 40 रुपयाचा गहू दळायला लागले 15 रुपये. 55 रुपयात आपल्याला काय काय मिळालेलं आहे. मग ते विकूयात का ताई, म्हटलं हो विकूयात, आता ऑर्डर्स घेणार. तर हा पण एक्सपिरियन्स त्यांना मिळतो की आपण काय स्किलफुल कसं होऊ शकतो. म्हणजे काहीच नाही जमलं तर शुद्ध केशरी रवा करून विकू. बरोबर. आता खरंच माझी अशी खूप इच्छा आहे, म्हणजे तुमचं आता सध्या जे आहे ते छोटंसं आहे, तुम्ही असं प्रयत्न करत नाही आहेत का ह्याची एक इमारत व्हावी या शाळेची? आमची ना अशी इमारत नाही होणार आहे पूजा, आमची अशी इमारत होईल. तेच तुला मगाशी मी जे सांगितलं की 100 मुलं 500 मुलं हा छोटा एम वाटतो आहे आता आम्हाला असं वाटतं आहे की वेगवेगळ्या शाळांमध्ये असे प्रयोग व्हायला पाहिजे, त्यांचं सगळं सिलेबस सांभाळून. अशा काही शाळांमध्ये आता आमचं काम चाललेलं आहे. इथपर्यंत पोहोचू शकणार नाहीत, काही ना काही करणार त्यांच्यापर्यंत आपणच जाऊन आपण पोहोचायचं. जसं शनिवार रविवारचे कोर्सेस आहेत आमचे, तिथून ही मुलं घडत आहेत आता, ती पण याच पद्धतीने घडत आहेत. जरी तो फील कमी असला, वर्षभराचा नसला, आठवड्यातनं 7 दिवस नसला, 5 दिवस नसला, तरी जो मिळतोय तो सुद्धा खूप उत्तम परिणाम देतोय. काही शाळांमध्ये असं चालू आहे की महिन्यातनं एकदा किंवा 8 दिवसातनं एकदा, 15 दिवसातनं एकदा तुम्ही जर गोकुळ डे ठेवला त्यानं साधनेचा, तरीसुद्धा खूप फरक पडतो आहे, खूप फरक पडतो आहे. तर असं सुद्धा अशी ग्रो होईल, एक्सपोनेन्शियल ग्रोथ ज्याला म्हणतात. त्यामुळे इमारत उभी करून पुन्हा 500 विद्यार्थ्यांपर्यंत सीमित राहायचं नाही आम्हाला. आता हे कार्य खूप वेगळ्या पद्धतीने वाढणार आहे. आणि जसं मुलांसाठी काम करायचं तसंच पालकांसाठी पण करायला लागणार आहे की कमी, तू जसं म्हणतेस तसं कमी वेळ जो आहे तो छान पद्धतीने कसा वापरता येऊ शकेल. छोट्या छोट्या गोष्टींनी मुद्दाम काही करायची गरज नाही. सण समारंभ आपण घरी साजरे करतो, आपण कुणाकडे तरी पाहुणे म्हणून जातो, कुठेतरी आपल्याकडे पाहुणे म्हणून येतो, किंवा तुम्ही शनिवार रविवारी कुठेतरी फिरायला जाता, काहीतरी मूव्ही बघायला जाता,
कुठे रिसॉर्टला जातं, या प्रत्येक गोष्टीमध्ये त्या छोट्या छोट्या गोष्टी कशा तुम्ही इन्व्हॉल्व करू शकता आणि ज्याला आपण संस्कार जे म्हणतो ते कसं पोचवू शकता. आणि फक्त तेवढंच नाही आहे तर ते बॉन्डिंग आजकाल ना खूप गरजेचं आहे. कुटुंब व्यवस्था टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने खूप सुद्धा गरजेचं आहे. तर त्यासाठी काय काय करता येईल हे पालकांसाठी पण आहे. आणि ज्या लोकांना असं काही काम करावंसं वाटतंय किंवा जे ऑलरेडी मुलांबरोबर काम करत आहेत असे काही लोक आम्हाला भेटले की ते म्हणाले आम्हाला थोडंसं गायडन्स हवं आहे की आम्ही हे काम कसं आमच्या कामामध्ये सम्मिलित करून घेऊ शकतो. तेही आहे, त्याही आणि ट्रेनिंगचा ते विचार करतो. तुझा इंटरव्ह्यू जो व्हायरल झाला तर जे वेगवेगळ्या ठिकाणाहून फोन आले महाराष्ट्रातनं, काही लोक इथपर्यंत येऊनही गेले. कोणी नागपूरहून आलं, कोणी पनवेलहून आलं, कोणी ठाणे, कुठून कुठून माणसं प्रत्यक्ष येऊन, जरी त्यांना माहिती आहे की बोर्डिंग नाही आहे, मूल टाकू शकणार नाही आहोत, पण आम्हाला प्लीज गायडन्स द्या, आम्ही कसं करू, आम्हाला तर त्यात बदलता येणार नाही पण आम्ही काय करू. सो असे छोटे छोटे काउन्सिलिंग सेशन्स, त्यांना गाईडलाईन्स देणं, असंही आम्ही आता काम सुरू केलेलं आहे. तिथे तुम्हाला खरं तर पॅरेंटिंगचा क्लास लावायला लागणं याच्या इतकी दुर्भाग्यपूर्ण गोष्ट नाही आहे. त्यामुळे आपण पॅरेंट्सला की तुम्ही आज केला का अभ्यास, होमवर्क पूर्ण कर, याच्या पलीकडे जाऊन त्याची वैचारिक जडणघडण कसे करू शकता. कारण मी जसं तुला म्हटलं की मुलाची जडणघडण ती वैचारिक असो, भावनिक असो, शारीरिक असो, बौद्धिक असो, ही 3 स्तरांवर होते. शाळेचं तुम्ही काही करू शकत नसाल तर तुम्ही ती जडणघडण हाती घ्या आणि ती प्लीज त्या चौकटीत बसवू नका सिलेबसच्या. मग तुम्ही काय करू शकता असे गायडन्स आपण देतो. बरं, खरंच आत्ताच्या जनरेशनला म्हणजे एक पालक म्हणून मीही विचारेन की शाळेसाठी एवढा पैसा खर्च करणं योग्य आहे का? आता ते खरं म्हणजे याला काय उत्तर द्यावं मला माहिती नाही, पण हा अगेन काळाचा नॉर्मल पॅरेंट्स आहात किंवा तुम्ही एक आता अशी संस्था चालवत आहे किंवा अशी मुलांना घडवताय तुम्ही, तर तुम्हालाही फरक जाणवत असेल की हा ह्या शाळेतला मुलगा, हा ह्या शाळेतला मुलगा विद्यार्थी आहे. सो तुम्हालाही त्या गोष्टी अनुभवत असाल तुम्ही देखील. मी सांगू का? येस प्लीज. हा प्रत्येकाने आपापला करायचा विचार आहे. म्हणजे याचे परत ना खूप खूप पैलू असतात. एखाद्याकडे भरपूर पैसा असतो की जो जसा लागेल तसा खर्च करू शकतो. एखाद्याकडे नसतो तो कर्ज काढून ते काहीतरी करतो. एखादा म्हणतो की माझ्याकडे खूप पैसे पण मला नाही याच्यावर खर्च करायचा आहे. एखाद्याला दुःख होतं की अरे मला करायचं आहे पण माझ्याकडे नाही आहे. त्या व्यक्तीच्या स्वतःच्या विचारांप्रमाणे, जीवनातल्या प्राधान्यांप्रमाणे आणि त्यांच्या सामाजिक, कौटुंबिक, आर्थिक परिस्थितीप्रमाणे त्या माणसाने हा विचार करायचा आहे. परत खूप पैसा खर्च करणं हे जे आहे म्हणजे भरपूर पैसा खर्च होतो शिक्षणाचा, तर भरपूरची कन्सेप्ट काय आहे? म्हणजे जे मला भरपूर किंवा जास्त वाटतं रिलेटिव्ह टर्म आहे ना, वाटणार नाही. रिलेटिव्ह टर्म आहे. म्हणजे उदाहरणार्थ 1,000 रुपये महिना फी असेल समजा, धरून चालू आपण, एखाद्याला ती वाटेल फक्त 1,000, एखाद्याला वाटेल 1,000, तर ते ना बदलत जातं. त्यामुळे जास्त पैसा हाच मुळात विचार प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो त्याच्या विचारसरणीप्रमाणे. त्यामुळे याचं उत्तर नाही देता येणार किंवा आम्ही नाही ते सांगू शकणार किंवा आम्ही नाही ते ठरवू शकणार. पण एक सर्वसामान्य किंवा एक इन जनरल म्हणून, एक पालक म्हणून एकंदरीत तुम्हाला काय वाटतं? खरंच म्हणजे मी जर या व्यवसायात नसते, मी या क्षेत्रात नसते, व्यवसाय नाही, तर मी विचार केला असता की कुठे उत्तम तिला शिक्षण मिळेल. तर तेच निवडण्याचा जो निकष असतो ना आपला, की तोच खूप ही नावाजलेली शाळा आहे, इथे ॲडमिशन मिळाली पाहिजे. तर ती नावाजलेली कशाने असते? आधीच्या एक्सपिरियन्सेसवरनं ती नावाजलेली असते. तर त्यावेळी मे बी मी मला परवडणारी नसेल तरी पण मी मुलीच्या भवितव्यासाठी इकडे खर्च कमी करून मी तिथे घेऊ शकेन. तिथनं मला ते नाही मिळालं तर अर्थात मला ती निराशा येईल की मी इथे. पण या निमित्तानं मी तुला दुसरी गोष्ट सांगते, पालक म्हणूनच तूही आहेस किंवा इतर पालक जे ऐकतायत, एकदा शाळेची फी तुम्ही भरताय ना, तर तुम्ही परत पॅरलली फी का भरताय क्लासेसची? हो, ही सिस्टीम वाईट आहे असं आपण म्हणूयात. मी जर ₹1,00,000 फी भरती आहे तर मला परत क्लासेसला पाठवायला लागतं आहे. माझा एक खूप जवळचा मित्र आहे, तर एक इंटरनॅशनल बोर्ड कुठलं आहे, IGCSE सारखं एक बोर्ड आहे, तिथे त्याची 2ही मुलं जातात. तगडी फी आहे, व्यवस्थित फी आहे. तर सहज मी म्हटलं आता काय करतायत मुलं, आली असतील शाळेतनं, नाही का, ती शाळेत येतात लगेच क्लासला जातात. तर मी म्हटलं का क्लासला का जात आहेत? नाही ते पुन्हा मग नीट करून घेतात ना. शाळेत काय करतात? तर ही पॅरलल एज्युकेशन सिस्टीम आहे ना, ती तरी तुम्ही ॲटलिस्ट बंद करा. विचार कर पूजा, सकाळी 7 ते 12 जे आपण शिकून आलो आहे तेच परत संध्याकाळी 4 ते 5 तास जाऊन परत तेच करायचं आहे का? मग शाळेत काय केलं? असं तुम्ही नाही म्हणू शकत की शाळेत 60 मुलं असतात, वर्ग शिक्षिकेला वेळ नाही आहे द्यायला.
प्रत्येक मुलाकडे, मग काय करायचंय बरं. त्याच्यानंतर क्लासेसलाही तेवढीच गर्दी असते, हा एक वेगळा मुद्दा आहे. अजून एक त्याच्यामध्ये अजूनही म्हणतात की आमच्याकडे ते फक्त 4 तासच असतात बरं का. म्हणजे त्यांचं असंही उत्तर असतं की आमच्याकडे ते फक्त किती तास असतात, 5-6 तासच असतात, पण ते जास्त वेळ तुमच्याबरोबर असतात पालक म्हणून. त्यामुळे तुम्ही घडून घ्यायचंय, आम्ही नाही ते करणार. भले तुम्ही 1 लाख रुपये फी भरली तरी देखील. पण हे चुकीचं आहे, म्हणून आम्ही ट्युशन हे लावतो. चुकीचं आहे. पैशापेक्षा सुद्धा इथे त्या मुलाच्या वेळाचा विचार कोणीच करत नाही. आपला वेळ हा आपला वेळ, मुलाचा वेळ नाही का विचारात घ्यायचा. शाळेतला वेळ, क्लासेसचा वेळ, त्याचं त्याला स्वतःला जे फुलायचं असतं ना, त्याच्यासाठी त्याला वेळच मिळत नाही. तर त्या पैशांपेक्षा सुद्धा हा वेळाचा विचार जास्त केला पाहिजे असं वाटतं मला. आता मुलांचे सगळे वेळ फक्त मोबाईल आणि टीव्ही या सगळ्या. प्लेजर मिळत नाही ना त्यांना. प्लेजर कुठून घेणार, पर्याय काय घेणार. पर्यायच नाही आमच्याकडे वेळ. असं नाही होत पूजा की त्यासाठी करणार काय. खूप पर्याय उपलब्ध आहे. मी जर घरात येऊन 24 तास मोबाईलवर असेन तर माझं मुलं, तुला सांगितलं, झिरपत जातात या गोष्टी. मोबाईलचं व्यसन याच्यात आपले 10 एपिसोड होऊ शकतात. आजकालचे आजी आजोबा रडतोय तो मोबाईल द्या, विषय संपला. आजी आजोबा सोड, आईच म्हणते हा मोबाईल घे आणि जेव. हो ना. मग त्याला काळ चुकीचा आहे. त्याला उपाय तुमच्याकडेच आहेत, तुम्हाला ते असे रेडी उपाय मिळणार नाही. अजून एक चांगली गोष्ट मला इथे सांगायची. डेफिनेटली मीही माझ्या मुलाला मोबाईल देते, मी काही वेगळी नाहीये पालकांमध्ये, पण त्याला एक टाइम लिमिट पर्यंत द्यायचे. तू आता आलायस त्यामुळे तू बघू शकतो, शाळेतून आलाय किंवा वॉट एव्हर तू बघू शकतो. पण त्यामुळे त्याची इंग्लिश वर्ड्स काही, त्याची हिंदी, मम्मा आज आप इतनी खामोश क्यों हो, कॅन यू बिलीव्ह. म्हटलं हा शब्द मी कधी वापरला. आपली मुंबईची काय आमची की तू चुपकी बैठी आहे, हे आपण जनरली मम्मा आप इतनी खामोश क्यों हो. खामोश शब्द वापरला म्हणून. तर मला असं की येस त्याने हे ऐकले कुठेतरी. त्यामुळे त्याची हिंदी खूप मम्मा तुला माहिती आहे कॉन्फिडन्स बॅड असतो. म्हटलं का. मम्मा आपण हरतो. सो त्याने हे माझ्याबरोबर तो नाही आहे, तो कुठेतरी आजीकडे, तिथे तर काही असे शब्द वापरणार नाही. आता आजी आजोबा कॉन्फिडन्स या ठीक आहे कुठे, तो कुठे त्याने मम्मी त्याला म्हणजे कुठे शब्द ऐकलं, मम्मा मी मोबाईलमध्ये बघितलं. सो काही गोष्टी आहेत चांगल्या ज्यामुळे त्यांची हिंदी, म्हणजे माझ्या तर मुलाला झाली, हे मी ओपनली सांगते, त्याची हिंदी खूप सुंदर झाली. काही असे इंग्लिश शब्द तो बोलतोय की आजकाल शाळेत त्याला 15 डायलॉग्स देऊन त्याला स्पीचसाठी उभं करताय. तो आय बोलते अरे तो 4 वर्षाचाच आहे, अजून तुम्ही 15 डायलॉग्स कुठे त्याला देऊन तुम्ही उभं करताय आणि नाही करणार. नाही खूप बात कर रहा है वो, उसे प्रॅक्टिस कर ली है, ॲबिलिटी आहे त्याच्यात. त्यामुळे मला असं, आणि ते शब्दही छोटे लिहिले, मोठे शब्द त्याला दिले जे हाय म्हणजे प्रोनाऊन्सिएशनला पण तो करतोय बस. सो मला असं झालं की हा म्हणजे ठीक आहे, आता हे तिला मी काही चुकले नाहीये. सो मला असं कुठलीही गोष्ट चांगली असणं आणि वाईट असणं ही खूप रिलेटिव्ह टर्म आहे. आता जसा तुला हा फायदा होतो की त्याची व्होकॅबलरी वाढवण्यासाठी तुला मोबाईल या टूलचा उपयोग झालेला आहे, त्याचा दुसरा तोटा मी तुला सांगते. मोबाईलमध्ये गोष्टी भरभर पुढे जातात. ओके, ते आहे. ही ज्याला सवय लागते त्याच्यानंतर मुलं स्थिरतेचं वाचन नाही करू शकत, कारण शब्द हलत नाहीत ना पटापटा, तिथे प्रॉब्लेम द्यायला लागतात. हे डॉक्टर म्हणून मला माहिती असलेले प्रॉब्लेम तुला सांगते मी, की पटकन काहीच सरकत नाही. मला वाचायचं आहे, मला लक्ष घालायचं आहे, माझी स्थिरता संपते. नाही त्याला मी मग टी व्हीवर त्याच्यासाठी खास मोठा टी व्ही घेऊन त्याला मोठे मी मूवीज बघायला लावते. त्याला मग मोठे ते मोगली त्याचं फेवरेट आहे, छोटा भीम, हे सगळं. मग तो स्टोरी ऐकतोस, मग गणपती, बालगणेशा वगैरे. सो मग त्या गोष्टी ऐकतो तो. ते मोठे व्हिडिओ, 1-1 तासाचे व्हिडिओ. सो मलाही ते बघायचं होतं की यार हा शॉर्ट व्हिडिओ हा फटाफट बघतोय. सो त्याच्यानंतर पट्टू मी तेही बघते आणि हेही करते की हा बाबा तू हेही बघायचं आहे तुला, आता बस झालं, 5 minutes इज ओव्हर, संपलं. सो आता तू खूप सम्यक पालक असल्यामुळे तू ते संतुलन ठेवलंयस की हो ही आता काळाची म्हणजे आपण अनअवॉइडेबल, गरजपेक्षा सुद्धा ना अनअवॉइडेबल थिंग्स आहेत. काही गोष्टी आपण निगोशिएट करू शकतो, काही नाही निगोशिएट करू शकत. तर बऱ्याच पालकांच्या बाबतीत ही नॉन निगोशिएबल गोष्ट आहे की थोडा तरी वेळ मीडिया द्यावा लागतोय, मोबाईल द्यावा लागतोय, टी व्ही द्यावा लागतोय, पण तू संतुलन ठेवलेलं आहेस. हेच सगळ्या पालकांना जमलं तर कुठलीही गोष्ट म्हटली तर वेपन आहे, नाही तर मग उत्तमच आहे. आजकाल जेव्हा झूम मीटिंग होते किंवा झूमवर ऑनलाईन क्लासेस होतात, जेव्हा काही सुट्ट्या वगैरे असतात, तेव्हा म्यूट करता येत नाही मुलांना काही, कारण की ते त्यांना माहिती नाही. पण माइंड वॉश करतोय, त्याला कळतंय म्यूट किधर आहे का माहिती पडलंय. सो त्यामुळे मला झालं की हा मी ह्याला एकट्याला बेडरूममध्ये बसवलंय खरं, पण ह्याला म्यूट माहिती आहे का, जेव्हा बोलायचं तेव्हा हा म्यूट ऑन करून बोलतोय का, हे सगळं जमतंय का त्याला.
पण येस ही इज डुईंग. सो त्यामुळे असं आहे की मोबाईल न देणं पण चुकीचं आहे की नाही. आजकालचं जनरेशन आणि आजकालचं शिक्षण पद्धतीत सगळं ऑनलाईन आणि या गोष्टीमध्ये आहे की उद्या उठून त्याला कुठलीही गोष्ट असो, मूल आहारी जात नाही ना, याकडे पालकांचं जर लक्ष असेल तर मला नाही वाटत की हा इतका मोठा मुद्दा होईल. पण ॲज अ डॉक्टर मला जे जाणवलं गेल्या अनेक वर्षांमध्ये, तर ती स्थिरतेची हे जाते. आणि मग नंतर वाचन जेव्हा करायचं आहे, कारण पुन्हा तेच मगाशी इंद्राणी पण म्हणाली की इनपुटिंग जितकं जास्त तितकं तुम्ही उत्तम घडतात. आणि इनपुटिंग आता याला अनेक लोक असं म्हणतील नाही, मग ते याच्यावर अवेलेबल असतात की ऑडिओ बुक्स आहेत, इंटरनेटवर बुक्स अवेलेबल असतात. तर हा प्रत्येकाचा आपापला पर्स्पेक्टिव्ह आहे. पण जिथं तुम्ही स्थिरतेने वाचता, पुस्तक हातात घेऊन, प्रत्येक गोष्टीतनं एक प्रकारची वाईब येत असते. आणि ती पुस्तकाची वाईब ही नक्कीच इंटरनेटवरच्या पुस्तकाच्या वाईबपेक्षा खूप जास्त आहे. दृष्टी आहे ना, ती जास्त काम करते पंचज्ञानेंद्रिय. कंपॅरिझन नाही आहे 5 ज्ञानेंद्रियांमध्ये, पण जितकं आपण आपली पिक्टोरियल मेमरी असते तेवढी ही नाही आहे. त्याच्यामुळे वाचन, ॲक्च्युली वाचन, याला खूप जास्त महत्त्व दिलं पाहिजे. त्यामुळे स्क्रीन टाईमपेक्षा आता बुक्स रीडिंग. आणि आपण साधक बाधक चर्चा करायला कमी पडतो गं. तुम्ही लहानपणापासून तर ते इतक्या पेशन्सचं काम असतं. तू आणि मी पण जेवलोय की लहानपणी, आपल्याला कुठे मोबाईल लागलेत. माझी आई सुद्धा वर्किंग होती. माझ्या आईने मला कधीच वेळ नाही दिलेला. अगदी ती देऊच शकत नव्हती. तिला अर्निंगसाठी बाहेर पडणं गरजेचंच होतं. पण मी असं नाही म्हटलं की तू बाहेर जातेस, मी एकटी पडते, मला मोबाईल दे. नव्हताच ना. माझं काहीच अडलं नाही. मला तिने जे काही बनवून ती ठेवायची ते मी माझंच मी खायचे. मला कोणी भरवायला लागायचं नाही. सो जरी तुम्हाला हे करायला वेळ नसेल तर साधक बाधक चर्चा पालकांनी मुलांशी ह्या वर्ष 1 दिवस इथपासनं करायच्या आहेत. अक्षरशः 1 दिवसाचं बाळ आहे त्याच्याशी चर्चा करा. त्याला सवय लावा की साधक बाधक चर्चा काय असतात. माझ्याकडे इन्फर्टिलिटीचा जो काही क्राऊड येतो ते ज्या दिवशी ती कन्सिव्ह होते तिथपासनं मी तिला बाळाशी साधक बाधक चर्चा करायला लावते. नाही पण ही गोष्ट अगदी तुम्ही लावाल ना ती सवय लागते. माझी मॉलिशवाली जी बाळाला मालिश करायला बाई यायची, ती त्याला जेव्हा आंघोळ घालून बाहेर आणायची, टॉवेलने पुसायची वगैरे, आणि तेव्हा त्याला सगळे स्तोत्र बोलून दाखवायची. आणि तेव्हा तो तिच्यावर आणि ते व्हिडिओज आय हॅव, म्हणजे ते व्हिडिओज मी ठेवलेच बरोबर. तेव्हा तो जीभ बाहेर काढायचा. किती छान. सो ती गोष्ट आहे, ही गोष्ट मीही मान्य करते की नाही, मुलं तुमच्याकडे बघतात, ते ऐकतायत, कारण की ती सकाळी सकाळी यायची आणि त्या सगळ्या गोष्टी करायची. त्यामुळे तू तिच्याकडे कंटिन्यू बघायची, त्याची सकाळ तशा पद्धतीने व्हायची. सो मलाही ते आवडलं. आणि झिरपत जाणारच गोष्टी आहेत या. म्हणजे ते आज जाणवतं. साधक बाधक चर्चा प्रत्येक पालकाने करावी मुलांची की हे तू हट्ट करतोयस का, हे घेऊन काय होणार आहे. समजा हे पण नाही घेतलं तर काय. तुम्ही जितक्या शांतपणे ह्या चर्चा कराल, पहिल्या दिवशी नाही ऐकणार, हळूहळू त्याला याची सवय लागेल. तुम्ही काय सवय लावताय त्याच्यावर आहे. आईस्क्रीमसाठी आम्ही हट्टाने पेटलो बाहेर, आणि मलाही काही काम होतं तर म्हणजे ठीक आहे चला, त्याचीच एक काहीतरी नॉमिनेशन करायचं होतं त्या स्कूलचं, म्हणजे चल सो मग आईस्क्रीम पण गेलं. ओके, आईस्क्रीमवरून आम्ही चॉकलेटवर आलो, चॉकलेटवरून आम्ही मग लेजवर आलो, मग लेज चिप्सवरून आम्ही नाही, मला नाही आवडत, मग जेली चॉकलेट जे असतं ते त्याला जाम आवडतं, तर ते पण नको. फायनली चकलीवर आम्ही आलो. हां, हे तू घेऊ शकतो. सो चला आता घरी. सो हे हो, तुझ्या याला प्रोसेसला वेळ दिलास ना, तेवढाच देणं गरजेचं आहे. ही गोष्ट मान्य करते मी पण की येस, तुम्हाला फक्त थोडासा वेळ द्यायचा आहे. आणि ते आई वडिलांचं वाक्य हे मुलासाठी प्रमाण असलं पाहिजे. आणि यासाठीच आपलं काम झालं पाहिजे की माझे आई वडील जे काही सांगतायत ते माझ्या भल्यासाठी असेल. मुलांना मूल येते, आपल्यालाही आत्ताही आपल्या आई वडिलांचा राग येईल, एखादी गोष्ट त्यांनी आपल्याला सांगितली करू नको म्हणून, तर पण त्या रागात क्षणभर तो राग येईल. मी असं नाही म्हणत की अगदी खूप अशा तात्विक पद्धतीने चर्चा करण्याची गरज नाही आहे किंवा आयडियलिस्टिक समजण्याची पण गरज नाही आहे. राग येतोय, त्यानंतर रागानंतर मुलं आपल्यापर्यंत आलं पाहिजे परत, आपणही गेलं पाहिजे परत की का मी तुला असं सांगितलं, याच्याबद्दल आपण थोडं बोलूयात का, तू तुझे पॉईंट म्हण, मी माझे पॉईंट म्हणते. आणि ही चर्चा 2 वर्षापर्यंतपासूनही तुम्ही करू शकता. तुमचा शब्द तुमच्या मुलासाठी प्रमाण असलाच पाहिजे, तरच तुम्ही छान, सगळ्यात सिक्युअर आणि सगळ्यात विश्वासार्ह फक्त पालकच आहेत. कारण समाज हा नंतर येतो, आधी पालक आहे. तुम्ही मूल जन्माला घातलंय तर तुमचं त्याच्यावर अधिकार जरी नसले, असं एक नवीन थेअरी आहे, पण जबाबदारी आहे. तो त्याचा सक्षम होईपर्यंत मालक नाही, पालक व्हा वगैरे. आपण मालकही नाहोत पण पालक आहोत ना. पालन पोषण करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी आपली आहे.
तो सक्षम होईपर्यंत. त्यामुळे त्याच्यात चांगल्या वाईटाचा निर्णय हा कुठलाही XYZ व्यक्ती घेण्यापेक्षा आईवडीलच उत्तम घेऊ शकतात. आणि त्यासाठी आपण नक्कीच, तुला कधीच वाटणार नाही ना असं की मी ह्याला असं दडपशाहीत ठेवते वगैरे. तू चांगली आई असशील सम्यक विचारांची तर तू जिथे रागवण्याची गरज तिथे रागवशीलच. तर हे सम्यकपणा जर आपण ठेवला तर कुठे रागवायचं आहे, कुठे हे करायचं आहे, गोंधळायचं आहे, आणि त्याच्यासाठी 24 तास येण्याची गरज नसते. आणि साधक बाधक चर्चा मी एवढंच सांगेन पालकांना, तुम्ही सातत्याने मुलांशी बोलत राहा. मग ते आजी आजोबा असतील तर ते सुखी आहेत, आणि आजी आजोबा वेळ देणारे असतील तर ते फारच सुखी आहेत ऍक्च्युली. आणि ते खेळवणारे असतील, बाहेर घेऊन फिरवणारे असतील, वा, वा, गार्डनला वा. घेऊन जाणार, त्याच्यापेक्षा अजून सुख दुसरं याच्यापेक्षा ऐश्वर्यच नाही काही. म्हणजे तुम्ही ते लाखभर शिक्षणात टाकण्यापेक्षा तुम्ही इथे काही वेळा आपल्याला काळाचा महिमा स्वीकारावा लागतो. आहे फी तेवढी तर अर्निंग पण तेवढंच आहे ना. पूर्वी माझ्या आईला समजा महिना 5,000-6,000 पगार मिळत होता, आता मी नक्कीच त्याच्यापेक्षा जास्त कमवते आहे. नाही, पण मी इथल्या जितक्या कमी किमती वाढल्या आहेत तितकं लोकांचं बघ ना, तू अर्निंग पण वाढलेलं आहे. हो, पण मी स्वतः होमस्कूलिंगच्या मागे जस्ट हा पण निर्णय अनेक पालक घेतात होमस्कूलिंगचा. मला की नाही, ह्याला होमस्कूलिंगच करणं. मग त्याच्यानंतर मी म्हटलं नाही, बेटर आहे की जो त्याचा 1-1.5 लाख रुपये असणार ते आपण त्याचे इन्व्हेस्टमेंट बँकेत ठेवायचे. तुला नॉर्मल शाळेत टाक. सो राईट नाव इन सरदारभाई वल्लभभाई पटेलमध्ये तो आहे, सरदार वल्लभभाई पटेल त्या शाळेत आहे, तो शाळेत जातोय व्यवस्थित. म्हणजे डेफिनेटली त्याच्या वयाची मुलं त्याला पाहिजेत. आणि माझ्या नवऱ्याचं असं वाटतं सोशलायझेशन होणं पण तेवढंच गरजेचं असतं. मग नवऱ्याचं वाटतं की नाही ते पाहिजे, सोशल अर्थात पाहिजे, त्याशिवाय नाहीच होणं. अर्थात. तर म्हणजे ठीक आहे. मग आम्ही निर्णय घेतला की ठीक आहे, त्याला अशा शाळेत ठेवायचं, आणि जो पण काही त्याचं आपण शिक्षणासाठी पैसा घालवणार इंटरनॅशनल टूर मारायचं, जेणेकरून तो जगही फिरेल आणि सगळ्या गोष्टी बघायला मिळतील. अगदी अगदी. सो हा एक मधला उपाय आम्ही शोधलेला आहे. पण डेफिनेटली मला तुम्हाला एक विचारायचं की आता पुढे तुमचं या शाळेचं पुढे काय करणार आहात, कसं करणार आहात, काय ग्रोथ प्रोसेस आहे, की तुम्ही दोघीच, की तुमच्या दोघींमध्ये अजून कोणीतरी तिसरं येण्याचा प्रयत्न केला किंवा आलं तर चालणार आहे का? पण आपल्या खूप लोक आहेत आपल्याला जॉईन झालेली. नाही तशी नाही, पण पूर्ण टोटली चालवणारी. कारण की चालवणारी म्हणजे जोडून घेणारी, पूर्ण तुमच्या संस्थेबद्दल जोडणारी, काही इन्व्हेस्ट करणारी, अशी काही मंडळी तुम्ही काही प्रयत्न करत नाही. आम्ही तसा नाही करत आहोत प्रयत्न, कारण आमच्यासाठी विचारधारा खूप महत्त्वाची आहे. आम्ही कुठल्या एक्स्ट्रीम टोकाच्या दोघीही नाही आहोत विचारांनी, आणि त्यामुळे आम्हाला आमच्यासारखं संतुलित, मी तुला सांगितलं ना 13 वर्षांचा आमचा जो प्रवास झाला आहे, आणि आता जेव्हा मला लक्षात आलं की मोठी इन्व्हेस्टमेंट करणं हे आपल्याला शक्य नाही आहे, त्यामुळे आता आपण वेगळ्या पद्धतीने काम वाढवूयात. तर त्या पद्धतीनेच आम्हाला काम वाढवायचं आहे. कुठल्या तिसऱ्या व्यक्तीला आम्ही फाउंडर म्हणून इन्व्हॉल्व नाही करून घेऊ शकत, कारण हा प्रिन्सिपलचा तत्वाचा प्रश्न आहे. आणि कोणी वेगळ्या हेतू, म्हणजे मी कोणावर शंका घेत नाही आहे, पण समान धर्मी मिळणं थोडं अवघड आहे असं आमच्या पण तेही लक्षात आलं आहे. आमच्या उद्देश खूप क्लिअर असले पाहिजेत. पण तुम्हाला हे 500 म्हणजे आता 22 विद्यार्थी आहेत, या 22,000-20,000 का 2 लाख होतील आता? तेच सांगते ना, आम्ही कार्य वेगळ्या पद्धतीने वाढवतोय ना. आमचे जे आता सिमिलर कोर्सेस सुरू झाले, कारण हे बघ आपण कितीही म्हटलं ना पूजा, तरी प्रचलित वाट सोडून अशा प्रयोगाला जॉईन होणारी माणसं खूप कमीच असणार आहेत कायम. सरधोपटची वाट आहे, शाळेत घालणार आहोत, शाळेत गेलेलं पाहिजे मूल, जी प्रचलित पद्धती आहे, कुठल्या तरी बोर्डचं अफिलिएशन आहे. आता तर 12वीपर्यंतच परीक्षा असणार, 10वीची कॅन्सलच होणार आहेत अशी. ते एकदा 1लीत घातलं की 12वीपर्यंत बघायला नको, असं पण आहे ना. सगळेच पालक याला फॉर असतात असं नाही आहे. पण काही पालक आहेत ना, त्यांच्यासाठी काय? हां, जे पालक आहेत ते इथपर्यंत पोहोचतात. आता शहरात तर आपण असं उभं नाही करू शकत ना, कारण इंडिव्हिज्युअल लेवलचं काम आहे ना. मी आधी खूप घडलेली पाहिजे, माझं वाचन प्रचंड पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे इन्व्हॉल्व होणारी माणसं, त्यांचं प्राधान्य कशाला आहे हेही बघायला पाहिजे. अर्थकारण हा फार मोठा घटक असतो. म्हणजे समजा मला जॉईन व्हायचं आहे, तर यातून मला आर्थिक फायदा काय मिळणार आहे, किंवा नोकरी करायची आहे तर पगार कसा असणार आहे, तो दरवर्षी वाढणार आहे का, किंवा काही अलाउन्सेस मिळणार आहेत का, हा विचार होतो. त्यात चुकीचं काहीही नाही आहे. आम्ही जे करतो आहोत ते अर्थकारण हा उद्देश नाही आहे. जे काही आहेत ते नॉमिनल घेऊन, जसं तिने आधी सांगितलं, तिचा एक वेगळा व्यवसाय आहे,
जो इकडून बाहेर पडल्यानंतर आम्ही करतो, जसा माझा काही व्यवसाय आहे, हे जोडून घेऊन आम्ही हे करतो आहोत. तिसरी येणारी व्यक्ती कुठल्या उद्देशाने येणाऱ्या माहीत नाही आहे, किंवा ते अर्थकारण हा जेव्हा मुद्दा प्राधान्याने येतो तेव्हा बऱ्याचशा गोष्टी ॲडजस्ट केल्या जातात, तत्वांना मुरड घातली जातात. तर असं काही होऊ नये म्हणून तो विचार आम्ही आत्ता केलेला नाही आहे. माहीत नाही आहे, जसं समान धर्म अपेक्षित आहे की राष्ट्रप्रथम भावनेने विचार करणारा ही कुठलाही एक्स्ट्रीम विचार करणारी व्यक्ती नसावी, आणि अर्थकारण हा मुद्दा घेऊन येणारी नसावी की पैसा चाहिए, नाम चाहिए, शोहरत चाहिए, ये चाहिए. जसं विचारलंस तू की तुम्ही शूट का करत नाही, करता आलं असतं पण ते डोक्यातही येत नाही. कामच इतकं असतं सातत्याने आणि इतक्या फुलफिल्ड असतो जाताना की हे कुठे सोशल मीडियावर टाकावं, किंवा येतच नाही डोक्यात असं की वेबसाईट करावी. आणि तेही का तर लोक विचारायचे की तुमची वेबसाईट आहे का, तुमचं पॅम्फलेट आहे का, ब्रोशर आहे का, जे आमच्याकडे काहीच नव्हतं. बरं सांगायचं म्हटलं तरी फार काही आम्ही बोलायचं म्हणजे त्यामुळे जाहिरातबाजी कधीच कुठेच केली नाही. आणि म्हणून ते जर तसं म्हणजे वाढवायचं असतं, अशी संस्था वाढवायची असते उभी, तर ते केलं असतं. पण प्राधान्य यालाच आहे की इथपर्यंत जी मुलं येत नाही आहेत त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचणं आणि आपल्यासारखं काम करणारी माणसं तयार करणं हा उद्देश आहे. आम्ही अशी अनेक मुलं आणि माणसं तयार करू इच्छितो, कारण हे परत सांगते मी, इंडिव्हिज्युअल काम आहे, खूप इथून काम आहे. तुमचं इनपुटिंग इतकं जबरदस्त पाहिजे आणि मुळात तुम्ही खूप बॅलन्स्ड विचारांचे पाहिजेत, एक्स्ट्रीमकडे न जाणारे पाहिजे. व्यवसाय बंद करून फक्त याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करून हा व्यवसाय मोठा करावा अशी सगळ्या पालकांची इच्छा आहे. त्याचं काय आणि पेशंट्सचं काय करू? ठीक आहे, ती इतकी सुंदर सुंदर पुस्तकं अनुवादित करते, त्याचं काय करायचं? कारण या आमच्या इतर गोष्टींमुळे ना पूजा आम्हाला खूप माणसं आमच्याशी जोडली गेली आहेत, प्रचंड माणसं जोडली गेली आहेत. ते यातनं होत असतं. आमचं पोषण करण्याच्या या गोष्टी आहेत. तू वारंवार हे सुचवतेस का बोर्डिंग सुरू करा वगैरे? हां, तर ते आमच्याकडनं होणं नाही. म्हणजे डेफिनेटली कारण आम्हाला खूप वाढवायचं आहे आमचं काम, ते असं नाही वाढवायचं, कारण ती एक जबाबदारी आली. मग ती एक म्हणजे मूळ उद्देशापासून आम्ही वेगळीकडे जाऊ. त्यापेक्षा जिथे जिथे गरज आहे ना आम्हाला बोलवा, आम्ही येऊ, आम्ही घडवू. ती वेगळी व्यवधान आम्ही घडवू म्हणण्यापेक्षा आम्ही एक्सपिरियन्स आमचा शेअर करू, तुम्हाला इनपुटिंग देऊ. असं कार्य सगळीकडेच व्हायला पाहिजे. आणि परत तेच आहे की ना, लोकांना असं वाटतं शाळा प्रचंड काहीतरी वाईट आहेत म्हणून आम्ही काहीतरी सुरू केलं, असं नाही आहे. शिकण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असू शकतात. तुम्हाला काही लोकांना चौकटच लागते, आवडते, ते खुश असतात. काहींना मे बी त्याच्या बियॉन्ड जायचं असेल. आम्ही पण प्रचलित शाळेतनं आलोय ना. छान झालंय सगळं शिक्षण वगैरे. नाही, मला तर माझी शाळा प्रचंड आवडायची आणि आजही आवडते. आज मलाही एक्झॅक्टली ज्या पद्धतीने तुमचा हा प्रवास सुरू आहे, या प्रवासातही अनेक गोष्टींमध्ये उतार चढाव आले असतील. सो तुम्ही काही शेअर करणं तुमचे या व्यवसायामध्ये, किंवा व्यवसाय नाही म्हणता क्षेत्र म्हणूयात आपण याला, किंवा तुमचा छंद, तुम्हाला एक मुलांना घडवण्याचा एक आवड असं म्हणता येईल याला, हे घडवताना अनेक गोष्टी मध्ये आल्या. ते येणार, कुठल्याही कार्यात अडचणी येतात आणि चॅलेंजेसशिवाय आपलं आयुष्य नसतं. आजच्याच कवितेतलं वाक्य आहे की डार्कनेस असल्याशिवाय तुम्ही ब्राईट आहात हे दिसून येणार नाही. तर तसं अंधकार यावेत आयुष्यात, आपण चमकून उठतो. आपल्यात ॲबिलिटीज असतील तर आपण अगदीच घडतो. आणि माझ्या मते अनफेवरेबल कंडिशनमध्ये आपली जास्त कस लागतो आणि आपण घडतो. त्यामुळे जे घडून गेलं आहे मागे त्याच्यात काही पुन्हा डोकावण्याची गरज नाही आहे. चॅलेंजेस होती, आम्ही पार करू शकलो दोघी. बंद काही पडलं नाही काम, रादर जास्त क्लॅरिटीने काम सुरू झालं आमचं. आणि याचंच अनेक लोक जेव्हा विचारत असतात की एक्झॅक्टली काय आहे, तर ही सगळी कॉन्सेप्ट म्हणजे हिचं काम असो साहित्याशी निगडीत किंवा माझं वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत असो, ह्या सगळ्याला आम्ही एक सुंदर नाव दिलं आज की खलू जीवनम. खलू जीवनम. आता ह्या वेबसाईटवर जर तुम्ही गेलात तर त्यातला लोगो आमच्याच विद्यार्थिनीने डेव्हलप केला आहे. त्याची जी आमची कॅचलाईन आहे जी संस्कृतमध्ये, ती पण आमच्याच विद्यार्थिनीने तयार करून दिलेली आहे. भाषेचं ज्ञान बघ किंवा तिचं सुद्धा डिझायनिंगचं नॉलेज बघ. आम्हाला सगळं इनहाऊसच काम असतं असं छान. तर ते सगळी कॉन्सेप्ट आम्ही खलू जीवनममध्ये मांडली. आणि हेच खरं जीवन, जिथे तुम्हाला माहिती आहे की आपण जी इन्फॉर्मेशन घेतली आहे ते ज्ञानात कन्वर्ट झालं आहे आणि तेच आपल्याला भानावर आणतं आहे. हा जो पूर्ण प्रवास एखाद्याचा जेव्हा होतो त्याचं जगणं खरं जगणं असतं. ही सगळी, त्यामुळे शिक्षण, वैद्यकीय आणि साहित्य या सगळ्याचा ब्लेंड आम्ही एका शब्दात केला, तो म्हणजे खलू जीवनम. आणि या तिन्ही क्षेत्रात आम्ही कुठल्याही व्यक्तीला
त्याच्या रूट्सशी जोडतो आहे. आणि जो व्यक्ती रूट्सशी खूप स्ट्रॉंगली कनेक्टेड असेल, आणि मी पुन्हा सांगेन डोळसपणे, वृथा अभिमानाने नाही, जेव्हा व्यक्ती डोळसपणे आपल्या रूट्सशी घट्ट जोडलेला असतो ना, तो उन्मळून पडत नाही. असं झाड मोडणं शक्यच नसतं, कितीही वादळ येऊ देत. तर माझ्या मते आम्ही तसे रूटला घट्ट जोडलेल्याच होतो दोघी. त्याच्यामुळे इतका मोठा वादळ आमच्या आयुष्यात 4 वर्षांपूर्वी आलं, आम्ही हल्लो पण आमची मुळं तुटली नाहीत, आणि आम्ही फेवरेबल कंडिशन आली आणि आम्ही पुन्हा वाढलो, ग्रो होतो आहे छान. सो ज्यांना ज्यांना या कार्याची माहिती हवी आहे की एक्झॅक्टली काय आहे, गोकुळ असेल, माझं क्लिनिक असेल, किंवा साहित्याशी रिलेटेड, एंडॉलॉजीशी रिलेटेड आमचं काय काम आहे, तर हे सगळं तुम्हाला खलू जीवनम या वेबसाईटवर मिळेल. त्याच्यात आमचं यूट्यूब आता सुरू होईल, आमचं पेज आहे, आमचे ब्लॉग्स आहेत, त्याच्यावर आर्टिकल्स आहेत वेगवेगळे. वेळोवेळी आमच्या कोर्सेसच्या अनाऊन्समेंट त्याच्यातनं होणार आहेत आत्ता, जे आम्ही पूर्वी असंच माउथ टू माउथ जायचं, आता ते आम्ही प्रॉपर चॅनलने करू. पण तुमच्या दोघींची ओळख कुठे आणि कशी झाली? म्हणजे मैत्रीण म्हणून तुम्ही दोघी एवढ्या घट्ट वेगवेगळ्या व्यवसायामध्ये तुम्ही दोघी भेटलात कुठे आणि मैत्रीण कशी झाली? मैत्री आमची होणं हे डेस्टाईन्ड होतं असं मला वाटतं या कार्यासाठी. जेव्हा मी शाळा सुरू केली होती, हे कार्य जेव्हा सुरू केलं होतं शिक्षण क्षेत्राचं, त्यावेळी शिक्षण क्षेत्रातल्या तज्ज्ञ आहेत ज्योती केनकर म्हणून, त्या बघायच्या, आणि त्यावेळी मी जस्ट जात होते फक्त. तर त्यांनी हिला इंट्रोड्यूस केलं. मी पालक होते त्यावेळी, आणि मध्ये मध्ये जात होते, फाउंडर होते, पालकही होते, आणि मध्ये मध्ये जायचे फक्त. ज्योतिताईने इंदूला इंट्रोड्यूस केलं, तिला फॅसिलिटेटर म्हणून. आणि तेही असं होतं की मी नेहमी तेच सांगते सगळीकडे, पण मला आवडतं ते सांगायला की मुलं म्हणजे नाही मुलांसोबत काम असं ते होतं. आणि ज्योती बरेच दिवस मला म्हणत होती की तू येतेस का माझ्या शाळेमध्ये, काही काम करशील का? आणि तेव्हा माझं क्रिएटिव्ह रायटिंग, ट्रान्सलेशन्स, आकाशवाणी, दूरदर्शन इतकं जबरदस्त चाललेलं होतं की हे सगळं सोडून आणि त्या लेवलच्या त्या लोकांबरोबर काम करताना असं मस्त क्रिएटिव्ह वगैरे काहीतरी सो कॉल्ड क्रिएटिव्ह की काय नवीला काय. आणि एकदा असं झालं की ती म्हणाली बघ आपण ना 4 खोल्या केल्या आहेत तिथे, एक भारत आहे, एक महाराष्ट्र, एक वर्ल्ड, आणि एक आर्ट अँड क्राफ्ट, असं आमच्या रूम्स आहेत. आणि मग ती कन्सेप्ट तिने सांगितली मला, तर ती म्हणाली की ते भारतच्या रूमसाठी ना, त्या दालनासाठी मी तुझा विचार करते. आणि बस तेवढंच होतं. तिला भारत म्हटलं की ती लहानपणापासून असं होतं की काहीतरी मला करायचं आहे देशासाठी, काय ते कळत नव्हतं. बघूया तर जाऊन म्हणून मी गेले. 1 वर्ष मला काहीच कळत नव्हतं. आणि तेव्हा हिची मुलगी गौरी तेव्हा होती तिथे, तिला न्यायला आणायला वगैरे ज्योत्स्ना येत होती. ते बघून बघून फक्त ओळख होती की ही गौरीची आहे. म्हणजे मी फाउंडर मेंबर असले तरी माझं त्यावेळी पुण्यात 2 ठिकाणी क्लिनिक्स आणि हॉस्पिटल्स होती. मी पूर्णपणे त्या व्यवसायात स्वतःला झोकून दिलेलं होतं. त्यामुळे आपण सुरू केलं आहे काहीतरी, ज्योती तर इतकी मोठी शिक्षण तज्ज्ञ आहे, ती बघेल असं माझं आपलं एक, मी त्यामुळे लांब नव्हते की हो मी फाउंडर आहे, मालक आहे इथली, पण मी काही त्याच्यात इन्व्हॉल्ड होणार नाही असं होतं. पण मग ती मला बघावं लागलं नंतर. नंतर मग ती जॉईन झाली. मला वाटतं मी तिथे असताना, म्हणजे मी हिला तिथे सिनियर आहे असं म्हणायला हवं. हो, ही सिनियर आहे ॲक्च्युली मला. नंतर 3-4 वर्षांनी बहुतेक ज्योत्स्ना तिथे यायला लागली. काही कारणाने ज्योती डिस्कंटिन्यू केलं तिने, त्यामुळे ज्योत्स्ना यायला लागली. आणि मग ओळख झाली. मग असं कळलं की अरे हां, आपण बरोबर विचार करतोय, एकसारखा विचार आहे की जे एक्स्ट्रीम नाही ना, की पूर्ण मोकळाही सोडायचं नाही, बांधूनही ठेवायचं नाही. ती संतुलित भावना जी आहे किंवा संतुलित, आणि मग तो कन्सेप्च्युअल प्रवास आमचा एकसाथ सुरू झाला. कारण मी पण अचानक आले या क्षेत्रामध्ये, आणि मग ते कॉन्सेप्ट्स कशा खुलवत जायच्या, ऑब्जेक्ट काय असतं, असा आमचा एकत्रित प्रवास सुरू झाला. तो आज तागायत सुरू आहे. सो सगळ्या पालकांना जाता जाता काय मंत्र द्या, मूलमंत्र जो सगळ्या पालकांना पाहिजे तुमच्याकडून? ऐक, हे फार अवघड आहे एका शब्दात सांगणं. एकच सांगेन, घरी आल्यानंतर अभ्यास केला का हे विचारू नका. आपण कशावर तरी चर्चा करूयात एकत्रितपणे. असं ठेवलं ना तर तुम्ही खूप कनेक्ट व्हाल तुमच्या मुलांशी. सोडून द्या तो होमवर्क केला आहे नाही केला आहे, सोडून द्या ह्या गोष्टी. होमवर्क करणं म्हणजे ज्ञानसाधना नाही आहे. त्याने स्वतःहून केला तो उत्तम आहे, पण तो करत नाही म्हणून त्याला मारणं, रागवणं, स्वतः हेल्पलेस होणं हे फील करू नका. तुमच्या मुलाला कुठल्याही काउन्सिलरपेक्षा तुम्ही जास्त समजून घेऊ शकता. तुम्ही लेबल करायला जाऊ नका. तुम्ही आधी स्वतः प्रयत्न करा. तुम्हाला वेळ देणं ही काळाची गरज आहे. तुम्ही दिलाच पाहिजे. आम्हाला वेळ नाही असं म्हणून चालत नाही. तशी मुलांची जडणघडण होणार नाही. जिथे जिथे शक्य आहे दिलं पाहिजे. आपण एकत्रित बसूयात.
आपण हे नवीन काहीतरी जाणून घेऊयात, आपण हे करून बघूयात. हाताने काम करून बघा मुलांसोबत जेव्हा जेव्हा शक्य आहे. सी द चेंज. तुमच्याकडूनही आम्हाला एक छान अपेक्षांचं ओझं नको एवढंच मी सांगेन. जे मध्येच बोलले मी ते की प्रत्येक मूल हे वेगळं असतं, काहीतरी वेगळं घेऊन आलेलं असतं. आणि असं असतं की आपण म्हणतो ना की आईचं काहीतरी आणि वडिलांचं काहीतरी त्या मुलामध्ये असतं आणि स्वतःचं पण असतं, स्वतःचं त्याचं काहीतरी असतं की जे तो पुढे पास ऑन करणार असतं. करेक्ट. तर ते त्याचं जे काही ते फुलण्यासाठी त्याला वाव द्यावा, तेवढा स्पेस त्याला द्यावा, एवढंच. थँक्यू सो मच. खरंच म्हणजे तुम्ही म्हणालात ते अगदी योग्य आहे. 5 मिनटं का असे ना, अर्धा तास का असे ना, पण मुलांना वेळ द्या आणि तो तुम्ही त्यांना काय म्हणायचं आहे हे थोडंसं ऐकून घ्या. पण हो म्हणजे ते कठीण आहे, कारण की आपण जाम डिस्टर्ब असतो, आपण वेगळ्या विचारात असतो. प्रत्येक बायका म्हटलं की 100 गोष्टी डोक्यात चालल्या असतात, पुरुष म्हटलं की त्यांच्या बॅक ऑफ द माइंड बऱ्याच गोष्टी. पण हो तरीसुद्धा 5 मिनटं का असे ना, पूर्ण डोकं ब्लँक करून त्यांच्या समोर बसा, त्यांच्याशी गप्पा मारा आणि थोडासा वेळ त्यांना द्या. आणि आवर्जून वेळात वेळ काढून ह्यांना मी जबरदस्ती करणार आहे की थोडासा टाईम वाढवा तुमच्या दोघींचा. आणि दिवाळीचं शिबिर तर सगळ्यांचं आपल्या मुलांचं इकडेच आहे, मी तर फिक्स केलेलं आहे. सो मला नाही वाटत ते हॉस्टेलिंग वगैरे काही करतील, पण आपण पुश करण्याचा प्रयत्न करूया की हॉस्टेल चालू करा. आम्ही सगळे साथ द्यायला आहोत तुम्हाला, प्लीज. कारण की आम्हाला अशा चांगल्या जडणघडण मुलांची गरज आहे. कारण की ज्या पद्धतीने आत्ताचं चालू आहे, मुलांची चिडचिड बघवत नाही आहे आपल्याला ती. कारण की मोबाईल ॲडिक्टेड झालेले आहेत, सायकॅट्रिस्टकडे घेऊन जाणं हे नाही, म्हणजे आपण नाही होत त्यातले, आपली जडणघडण अशी नाही झाली. त्यामुळे का म्हणते मी थोडासा टाईम वाढवा तुमचा, इकडे थोडा कमी वेळ द्या, इकडे थोडा जास्त वेळ द्या आणि तुमची ही संस्था अजून मोठी करा. आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत, सगळे पालक तुमच्या बरोबर आहेत, आम्ही स्वतः सगळे तुमच्यासोबत आहोत. त्यामुळे नक्कीच हा व्यवसाय हा मोठा, ह्याची शाळा, ह्याची इमारत व्हावी असं माझं स्वप्न, माझी इच्छा आहे. सो प्लीज. धन्यवाद. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप छान वाटलं आम्हाला तुझ्याशी गप्पा मारून. खूप खूप थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट.